आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर, या सर्वांचं मी 6व्या दिवसामध्ये 15व्या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसामध्ये आपल्याला नाट्यवाङ्मयाचं संशोधन, भाषा आणि बोलीचं संशोधन आणि तुलनात्मक साहित्याचं संशोधन कशा पद्धतीने करायचंय या संदर्भात आजच्या दिवसामध्ये मांडणी होणार आहेत. आजचे जे व्याख्याते रिसर्च पर्सन म्हणून आपण निमंत्रित केलेले आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे. आदरणीय प्राध्यापक दासू वैद्य सर हे मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नाट्यवाङ्मयामध्ये कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये दासू वैद्य सर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. पण कार्यशाळेचा आयोजक यांना त्यांचा अल्पसा परिचय, म्हणजे परिचय द्यायला गेलात तर जवळपास 1 तास तो परिचय आपल्याला देता येईल, पण अल्पसा परिचय आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. आदरणीय दासू वैद्य सर एक कवी, गीतकार, लेखक, नाटककार म्हणून संपूर्ण मराठी साहित्यामध्ये सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा तुर्तास हा कविता संग्रह 2003 मध्ये प्रकाशित झाला. तत्पूर्वी हा कविता संग्रह 2014 मध्ये प्रकाशित झाला. कवितेचा हा बाल कविता संग्रह 2009 मध्ये प्रकाशित झाला. आजूबाजूला हा ललित लेख संग्रह 2010 मध्ये प्रकाशन जनशक्ती वाचक चळवळ औरंगाबाद यांनी प्रकाशित केला. भुर ही बालकथा 2006 मध्ये साकेत प्रकाशन औरंगाबादने प्रकाशित केली. मेळा हा ललित लेख संग्रह 2018 मध्ये पॉप्युलर प्रकाशन मुंबईनं प्रकाशित केलेला. सरांना अनेक मान सन्मान मिळालेले आहेत. त्यापैकी त्यांचा उल्लेख करतो की साहित्य अकादमी दिल्लीची प्रवासवृत्ती सरांना मिळालेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे सर संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे सर सन्माननीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 4 विद्यापीठातील अभ्यासक्रमात सरांच्या कविता संग्रहांचा समावेश आहे. इयत्ता 12वीच्या सुगम भारती इंग्रजी माध्यम पुस्तकात त्यांच्या नाटिकेचा समावेश झालेला आहे. कवितेचे हिंदी, मल्याळम, उर्दू, तेलुगू, गुजराती, इंग्रजी भाषेतही सरांच्या कवितेचा अनुवाद झालेला आहे. त्याचबरोबर सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार अंबाजोगाई, विशाखा काव्य पुरस्कार नाशिक, कविता राजधानी पुरस्कार मालगुंड, इंदिरा संत काव्य पुरस्कार इचलकरंजी, नाग देशपांडे काव्य पुरस्कार पुणे, भवभूती काव्य पुरस्कार नांदेड, कैलासवासी शशिकला आभास बाल साहित्य पुरस्कार बुलढाणा, मसापा काव्य पुरस्कार औरंगाबाद, केशवराव कोठावळे पुरस्कार मुंबई, अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारानं आदरणीय दासू वैद्य सर सन्मानित झालेले आहेत. त्यामध्ये मी सुरुवातीलाच उल्लेख केला की एक लेखक, कवी, गीतकार म्हणून सर सर्व महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. आकाशवाणी, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिकांसाठी सरांनी लिखाण केलेलं आहे. यामध्ये अखिल भारतीय मराठी नवनाट्य लेखन पुरस्कार आकाशवाणी दिल्लीकडून त्यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय युवक महोत्सव मदुराई इथे नाट्य विभागाचे सरांना स्वर्ण पदक प्राप्त झालेले आहेत. नाट्य दर्पण मुंबईचा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा कैलासवासी गदी माडगुळकर पुरस्कार चित्रपट बिनधास्तला मिळालेला आहे. झी गौरव पुरस्कार म्हणजे चित्रपट भेट यालाही मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय मिफ्ता अवॉर्ड चित्रपट आजचा दिवस माझा, मटा सन्मान पुरस्कार चित्रपट सावरखेड एक गाव, झी गौरव पुरस्कार चित्रपट तुकाराम, रेडिओ मिर्ची अवॉर्ड चित्रपट दुसरी गोष्ट, फिल्म फेअर नामांकन चित्रपट तुकाराम, मटा सन्मान मालिका सोनियाचा उमरा, मटा सन्मान मालिका तू माझा सांगती, फिल्म फेअर नामांकन चित्रपट रिंगण. असं एक उत्कृष्ट आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यशाळेमध्ये आलेलं आहे. आज आपण पाहिलं की चित्रपटाची आपण नावं ऐकली की बिंदास, भेट, आजचा दिवस, सावरखेड एक गाव, तुकाराम, रिंगण या चित्रपटानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधन घडवून आणलेलं आहे, अनेक मनोरंजन केलेलं आहे. असे व्यक्तिमत्व आदरणीय दासू वैद्य सर आज आपल्या या कार्यशाळेमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून आमंत्रित झालेले आहेत. मी सरांचं
साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च सेंटर आणि मराठी विभाग आधुनिक भारतीय भाषा अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं सरांचं हार्दिक असं या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो आणि सरांना नम्र अशी विनंती करतो की सर, आपण एक कलावंत आहात, एक नाटककार आहात, म्हणून नाट्य वाङ्मयाचं संशोधन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे या संदर्भात आपण मांडणी करावी. आदरणीय प्रोफेसर दासू वैद्य सर. साहित्य अकादमी दिल्ली, विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली आणि मराठी विभाग अलीगड मुस्लिम विद्यापीठ, त्यांचा जो मराठी भाषा विभाग आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा व साहित्य संशोधन पद्धती यावरची ही जी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेचे संचालक डॉक्टर ताहेर पठाण, समन्वयक प्रोफेसर मुश्ताक अहमद झरगर, डॉक्टर फैजा अब्बासी, प्रोफेसर क्रांती पालजी आणि सर्व उपस्थित प्राध्यापक, अध्यापक, अभ्यासक, संशोधक मित्रमैत्रिणींनो, मी जो आज विषय घेतलेला आहे चर्चेला, नाट्य वाङ्मयाचे संशोधन. खर तर आता डॉक्टर ताहेर पठाण सर असं म्हणाले की हा 6वा दिवस आहे, म्हणजे आपण बऱ्यापैकी समारोपात आहोत. क्रिकेटच्या भाषेत जर बोलायचं तर 6वा चेंडू हा शेवटचा चेंडू असतो. तसा मी शेवटाकडे आहे, ह्या कार्यशाळा आता समारोपाकडे आहे. आणि आता मी काही मनोगत तुमचे ऐकत होतो, त्याच्यावरनं मला हे स्पष्ट झालं की तुम्ही बऱ्यापैकी समाधानी आहात. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं संशोधनाबद्दल इथे तुमचं प्रबोधन करण्यात आलेलं आहे, उद्बोधन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझ्यासारख्याला आता प्रश्न आहे की सुरुवातीच्या सगळ्या चेंडूमध्ये खूप धावा निघालेल्या आहेत, आता शेवटच्या चेंडूवर मी काय करायचं. तर माझी फार सोपी भूमिका आणि बाजू आहे किंवा जबाबदारी आहे की काय सगळ्यांनी आधी काढलेल्या धावा आहेत, तुम्ही तृप्त आहात, समाधानी आहात, मी फक्त विजयी बॅट स्टेडियमकडे दाखवायची आणि विजय घोषित करायचा, अशी एक अशा अवस्थेत मी तुमच्या समोर बोलायला उभा आहे. आता बोलताना एक सहभागी प्राध्यापक मित्र असं म्हणाले की ताहेर पठाण हे आणि मी 7 दिवस एका कुठल्या तरी कार्यशाळेच्या निमित्ताने एका खोलीत राहत होतो. असा जर विचार केला तर ताहेर पठाण आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र राहत होतो आणि तेव्हाच त्यांच्यामधली धडपड, त्यांच्यामधली जिज्ञासा ती सांगत होती की हा माणूस एक वेगळ्या प्रकारचं मराठीसाठी काम करणार आहे आणि ते आज करता आहेत, त्याचा मी आनंद आधी व्यक्त करतो. मला बोलवलं याच्याकरता सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करतो आणि बोलायला सुरुवात करतो. आता मी खूप संशोधनाबद्दल फार प्राथमिक तुमच्याकडे सगळ्या बाजू, पायाभूत गोष्टी बोलून झालेल्या असतील असं मी गृहीत धरतो, कारण संशोधन म्हणजे एक बौद्धिक प्रक्रिया आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती. ही अत्यंत तटस्थ राहून करायची प्रक्रिया आहे की भावनिक न होता आपल्याला संशोधन करावं लागतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. तटस्थ राहता आलं पाहिजे. आजकालच्या संशोधनामध्ये काय होतं की आपण एखादा विषय किंवा एखादा लेखक जेव्हा अभ्यासाला घेतो तेव्हा मी असं पाहतो की त्या लेखकाचं संशोधनाच्या नावाखाली गौरवीकरण केलेलं असतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे संशोधन वाचतो आहोत का गौरवांक वाचतो आहोत, अशी एक आपल्याला शंका निर्माण व्हावी एवढं गौरवीकरण केलं असतं. पण संशोधन ही बौद्धिक प्रक्रिया असल्यामुळं इथे तटस्थ राहून त्या तथ्याची सखोल चौकशी करण्याची आपल्यामध्ये जिद्द असली पाहिजे. या गोष्टी नक्कीच तुमच्यापाशी आल्या असतील. मराठी संशोधनाच्या बाबतीमध्ये, त्यातल्या त्यात नाटकाच्या संशोधनाच्या बाबतीमध्ये आपल्या कानावर काय येतं, तर मी बरेचदा बघितलं की मराठी नाटकाच्या संशोधनाच्या बाबतीत, नाटकाच्या बाबतीत काय बोललं जातं, तर असं सांगितलं जातं की सांगलीला जे काही नाटकं व्हायची ती नाटकं झाल्यानंतर मग एक आरती फिरवल्या जायची आणि त्याच्यामध्ये लोक पैसे टाकायचे आणि त्या पैशावर त्या नाट्य मंडळीचा, नाट्य ग्रुपचा, त्या सगळ्या मंडळीचा उदरनिर्वाह चालवायचा. किंवा असंही सांगितलं जातं की ती सती जाणारी जी बाई होती नाटकामध्ये,
अशी नाटकाची कथानक तेव्हा त्या त्या कालानुरूप होती, पौराणिक किंवा सती वगैरेची. तर सती जाणाऱ्या त्या नाटकातल्या सती जाणाऱ्या पात्राची ओटी भरल्या जायची, याबद्दल एक खूप रंजक चर्चा मी संशोधनाच्या नावाखाली किंवा लेखनाच्या नावाखाली मी वाचलेल्या आहेत, तुम्ही वाचल्या असेल. नाटकाच्या संशोधनाबद्दल जास्त काय असायला पाहिजे आणि काय आहे अशा अर्थाने मी सांगतोय. किंवा बालगंधर्व ही एक मोठं मिथक आहे मराठी रंगभूमीवरचं संगीत नाटकातलं. तर बालगंधर्व असं म्हणलं की बालगंधर्व कशा प्रकारच्या साड्या नेसायचे, त्याची फॅशन पुण्यातल्या बायका करायच्या, किंवा बालगंधर्व ज्या प्रकारे केसांची बट काढायचे तशी बट काढून त्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बायका नाटकाला जायच्या. म्हणजे बालगंधर्वाची फॅशन सगळीकडे रूढ झाली होती, असं पण मी काहीतरी नाटकाबद्दलच्या लेखनामध्ये वाचलेलं आहे. किंवा मी एका पुस्तकात असं वाचलं, फार मजेशीर आहे, पण ते फार संशोधनाला लागू पडणारं नाही. हे किस्से आहेत, हे संशोधन नाही. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की नाटकाचं संशोधन म्हणजे कुठल्या अर्थाने आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. असं मी वाचलं एका पुस्तकात की एक नाटक सुरू होतं आणि एका नाटकामध्ये सती जाण्याचा प्रसंग होता, आणि फार उत्तम नियोजन त्या दिग्दर्शकाने, नेपथ्यकाराने केलं होतं. म्हणजे काय केलं होतं, स्टेजवर एक अशी खोलगट जागा केली होती आणि त्या खोलगट जागेतून आत शिडी लावलेली होती, आणि ती जी सती जाणारी बाई आहे त्या खड्ड्यामध्ये ती अशी उतरायची आणि वरतून त्या लाईट इफेक्ट्सनी, प्रकाश योजनेनी त्या ज्वाळा दाखवायच्या, आणि खाली गेल्यानंतर ती बाई आत निघून जायची, शिडीवरून खाली उतरून ती निघून जायची नेपथ्यामध्ये. पण वरती आपल्याला नुसत्या ज्वाळा दिसायच्या, लोक टाळ्या वाजवायचे. आणि गंमत म्हणजे असे जे दृश्य असायचे, अशा दृश्याला वन्स मोर मिळत होतं. म्हणजे सती जाण्याच्या दृश्याला वन्स मोर मिळण्याची गंमत मराठी रंगभूमीवर झालेली आहे. आणि गंमत म्हणजे त्या बाईला लोकांच्या लोकाग्रहास्तव, लोकांसाठी म्हणून पुन्हा एकदा सती जावं लागायचं, आणि ते दृश्य पुन्हा एकदा दाखवलं जायचं की पुन्हा एकदा बाई ती सती जायची. ह्या ज्या चर्चा आहेत ही संशोधन नाही, ह्याच्याकरता मी तुम्हाला अशा काही गोष्टी, अशा बरेच रंजक चर्चा तुम्हीही वाचल्या असतील. पण मुळामध्ये संशोधनामध्ये जिज्ञासा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये जिज्ञासा असणं, जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा असणं, खरं तर संशोधनाचं मूळ हे जिज्ञासाच आहे असं म्हणता येईल. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की उदबत्ती जी असते, तर लहान मूल, रांगणारं जे मूल असतं, ते सारखं सारखं त्या लावलेल्या उदबत्तीकडे जातं, कारण ते जे चमकणारं जे पेटलेलं टोक असतं हे त्याला आकर्षित करत असतं. त्याला जिज्ञासा असते त्या लहान मुलाला की हे काय आहे. आणि आई किंवा बाकी आपण मोठे लोक त्याला सारखे सांगत असतो की त्याला हात लावू नको, ते हाय, ते पोळेल तुला. पण एके दिवशी आई वडिलांचा कुणाचा तरी डोळा चुकून ते मूल त्या उदबत्तीला, पेटत्या उदबत्तीच्या त्या टोकाला जाऊन धरतं, ओरडतं, रडतं, कारण त्याला ते पोळलेलं असतं. आणि त्याच्यानंतर मग ते आईला सांगतं, आपल्याला सांगतं, बाकीच्यांना सांगतं की उदबत्ती हाय. कारण त्याला तो अनुभव घ्यायचा असतो, त्याच्यामध्ये ती जिज्ञासा असते. मी सांगतोय म्हणून नाही ते हाय. तसं संशोधकामध्ये एक जिज्ञासा असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, की त्याला ही जिज्ञासा असली पाहिजे की का बरं या रंगभूमीवर सत्यदेव दुबेंनी जी नाटकं केलेली आहेत ती अशी अशी का केली, किंवा तेंडुलकरांची नाटकं अशी का आहेत, प्रेमानंद गजवींच्या नाटकामध्ये हे किरवंतमध्ये असं का होत, ते प्रश्न निर्माण होणं फार महत्वाचं. त्याचं कारण संशोधनातून ज्ञान निर्मिती होत असते. खरं तर आपण रिसर्च असं म्हणतो, आपण मूलभूत संशोधन करत नाही, पायाभूत संशोधन करत नाही, पण तरीही आपल्या संशोधनाला तेवढंच महत्व असतं. कारण आपण जर ते संशोधन गांभीर्यानं केलं असेल तर त्याच्यातून काहीतरी एक निर्मिती होऊ शकते, एक ज्ञानाची निर्मिती होऊ शकते. ज्ञान निर्मिती ही फार मोठी गोष्ट आहे, ती जगामध्ये फार नेहमी नेहमी घडत नसते. आहे त्या निर्माण झालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण माणसं आपलं जगणं पुढे नेत असतो. म्हणजे काय ज्ञान निर्मिती म्हणजे काय झालेलं असतं की उदाहरणार्थ बघा, सफरचंद हे फळ खाण्यास योग्य आहे, ही ज्ञान निर्मिती. आता हे मी सांगितलं तर तुम्हाला गंमत वाटेल किंवा विनोद वाटेल, तुम्हाला ह्याच्यात काय ज्ञान निर्मिती आहे. पण हजारो वर्षाच्या मागे जा जरा, जेव्हा फारसं कुणाला सफरचंद माहिती नव्हतं, त्याचं नाव सफरचंद नव्हतं, अशा काळात जा, तर एखाद्या माणसाला, तेव्हाचा आदिम माणूस कोणीतरी असेल, त्याला प्रचंड तीव्र मरणांत भूक लागली असेल आणि त्याला सफरचंदाचं झाड दिसलं असेल. कल्पना करा, आपण साहित्याची माणसं आहोत, आपल्यामध्ये एक इमॅजिनेशन खूप असतं, कल्पकता असते. आणि सफरचंदाचं फळ त्याला आता खाल्ल्याशिवाय पर्याय नाही, कारण खावं तरी नाही तर असं
भुकेने तडफडून मरावं, म्हणून तो त्या भुकेच्या पोटी तो ते सफरचंदाचं फळ खातो आणि तो सर्वाइव्ह होतो, म्हणजे जिवंत राहतो, त्याची भूक शमते, त्याची तडफड थांबते. आता बघा, त्या क्षणी जर असं असलं असतं की ते सफरचंदाचं फळ जर विषारी असलं असतं, तर हा माणूस एरवीही ते फळ खाल्ल्याबरोबर तडफडून मेला असता. बाकीच्या लोकांनी पाहिलं, याला भूक लागली, हा तडफडतोय, आणि हे रंगीत दिसणारं सुंदर फळ खाल्लं आणि याची भूक थांबली. लोकांच्या लक्षात आलं की भूक लागल्यावर हे फळ खाल्लं तर काही धोका नाही. ही ज्ञान आहे, अत्यंत छोटं ज्ञान आहे. आता आपल्याला ते ज्ञानच वाटत नाही, पण हे ज्ञान निर्माण करण्याकरता पहिल्या कुठल्या तरी माणसाने स्वतःचा जीव धोक्यात घातला असण्याची शक्यता असते. अशी ज्ञान निर्मिती होत असते, आणि ही ज्ञान निर्मिती ही संशोधनामध्ये फार महत्वाची आहे. संशोधनामुळे काय होतं की माणसाचा दृष्टिकोन बदलतो. कलाकृतीकडे, साहित्य कृतीकडे बघण्याला आपल्याला एक नवी दृष्टी प्राप्त होते. एखाद्या चित्रपटाकडे कसं बघावं, एखाद्या नाटकाकडे कसं बघावं, एखाद्या कादंबरीचा अन्वयार्थ कसा लावावा. की आपण म्हणतो गाणं छान आहे, पण गाणं छान आहे म्हणजे काय, तर त्या गाण्यामध्ये जी नर्तिका आहे किंवा ती नायिका आहे, ती नाचते, नृत्य करते, तिचा पदन्यास चांगला आहे, मग त्याच्यात कोरिओग्राफी नावाची गोष्ट असते, आणि मग तिचा आपण शोध घ्यायला लागतो. ही नवी दृष्टी आपल्याला मिळत असते. साधं उदाहरण आहे, नवी दृष्टी मिळणं म्हणजे काय असतं संशोधनामुळं. लहानपणी मला आठवतं, म्हणजे फार जुनी गोष्ट नाही, मी सुद्धा असं की आमच्या गावामध्ये कधीतरी लहानपणी मला ताप आली आणि आई मला मशिदीत घेऊन गेलेली मला आठवते, आणि ते कोणीतरी मुल्ला होते आणि ते असे नमाजी होते, त्यांच्या कपाळावर अशी काळा डाग पडलेला, आणि त्यांनी काहीतरी गडू मधलं पाणी मंत्रून दिलं होतं. असं ते माझ्या पिढीपर्यंत मी पाहिले की ताप आल्यावर काहीतरी एक नवस करणं, पाणी मंत्रून देणं किंवा गंडे दोरे बांधणं. पण पॅरासिटिमॉल नावाच्या औषधाचा शोध लागला आणि हे सगळं बंद पडलं. कारण का, एक नवी दृष्टी प्राप्त झाली की असे गंडे दोरे केल्यानंतर किंवा पाणी मंत्रून पिल्यानंतर ताप कमी होत नाही. ताप कमी होण्यासाठी कारणीभूत असलेले काही विषाणू आहेत, त्यांना पाडाव करण्याकरता पॅरासिटिमॉल नावाचं ते मेडिसिन घेणं आवश्यक आहे. जगात कुठे ताप आली की लोक पॅरासिटिमॉल घेतात. त्या पॅरासिटिमॉलची ओळख आपल्याला आता कोरोनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाली. नवी दृष्टी मिळाली. आता मला नाही वाटत आपल्या उपस्थितांपैकी आपण कोणीतरी ताप आल्यावर गंडे दोरे बांधत असू. आपण डॉक्टरकडे जातो आणि पॅरासिटामॉल घेतो. ही संशोधनाची गंमत आहे. ही उदाहरणं जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी ती पुन्हा एकदा साहित्य आणि कलाकृतीला सुद्धा लागू पडतात. संशोधनाचं स्वरूप तुम्हाला माहिती आहे की साधारणतः सृष्टीचं संशोधन होतं, त्याला आपण सृष्टी विज्ञान असं म्हणतो, नॅचरल सायन्स असं म्हणतो, किंवा समाजाचं संशोधन होतं त्याला आपण सोशल सायन्स असं म्हणतो, आणि मनुष्य मात्राचं संशोधन, मनुष्य मात्र विषयक संशोधन जे होतं त्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणजे मानव्य विज्ञान असं म्हणतो, आणि आपलं संशोधन हे मानव्य विज्ञानातलं संशोधन. आपण म्हणजे साहित्याची माणसं, भाषेची माणसं. संशोधन हा शब्द तुम्हाला माहिती आहे की मूळ वैद्यकशास्त्रातला शब्द आहे चिकित्सा. संशोधक म्हणजे चिकित्सा असतं. डॉक्टरला किंवा फिजिशियनला आजही आयुर्वेदामध्ये चिकित्सक असं म्हणतात. ऑपरेशन करणाऱ्याला शल्य विशारद असं म्हणतात. तर चिकित्सक हा शब्द तिथून आपण घेतलेला आहे. म्हणून आपल्याकडे बरेचदा अमुक तमुक साहित्याचा चिकित्सक अभ्यास असं जे वापरलं जातं त्याला तो पण एक संदर्भ आहे. आता या पातळीवर आपलं संशोधन कसं आहे, आपलं म्हणजे आता आपण करतो ते. आता आपण सगळे, तुम्ही पण शिक्षक आहात, तुम्ही काही लोक संशोधन करता, काही मार्गदर्शक असू शकता, किंवा काही जणांना माहिती असू शकतं की आपल्याकडचं संशोधन आपण फक्त पदवी या पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे का, याचा आपण आज विचार केला पाहिजे. गांभीर्य आपलं किती आहे. बरेचदा काही विद्यार्थी येतात, सर मी पेट पास झालो, वा चांगली गोष्ट झाली, मग आता पुढे, मग सर तुम्हीच एखादा विषय सांगा. म्हणजे लग्न करायचं तर तुम्हीच काय, नवरी व्हा नवरा व्हा असं म्हणल्यासारखं ते आहे की तुम्हीच विषय सांगा. असं कसं होईल? तुम्हाला संशोधन करायचं आहे आणि मी जर विषय तुम्हाला सांगितला तर तो विषय माझा असेल, मला माहिती नाही तुम्हाला कुठल्या अभ्यास क्षेत्रामध्ये रुची आहे. म्हणजे तुम्हाला कविता हा वाङ्मय प्रकार आवडतो का, तुम्हाला वैचारिक साहित्य आवडतं का, तुम्हाला नाटक आवडतं का, तुम्हाला कादंबरी वाङ्मय प्रकारामध्ये काही करावं वाटतं का, यावरनं तुम्ही संशोधनाचा विषय ठरवणं जास्त आवश्यक आहे. कारण मी गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून फक्त तुम्हाला सांगणार आहे, पण संशोधन तुम्हाला करायचं आहे. त्या विषयासोबत 5-6 वर्ष, 4-5 वर्ष तुम्हाला नांदायचं आहे. म्हणून ज्या विषयासोबत नांदायचं आहे त्या विषयाची निवड किती गांभीर्याने केली पाहिजे. पण तिथे आपण जरा
चुकतो किंवा तिथे जरा आपली गफलत होते असं माझ्या लक्षात येतं, ते तुमच्याही लक्षात आलेलं असेल. तर ठीक आहे, अशी ही पार्श्वभूमी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला नाटक वाङ्मयाच्या संशोधनाबद्दल चर्चा करायची आहे. ह्याच्याकरता मी हे सगळं प्रास्ताविक सांगितलं समजा. मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की तुम्हाला जर मी आता विचारलं की तुम्हाला किती कथाकार माहिती आहेत, तर मी नक्की खात्रीने सांगतो की 10, 15, 20 कथाकार तुम्ही सरळ असे रांगेने सांगू शकाल की अमुक 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 हे कथाकार आहेत. कादंबरीकार किती माहिती आहेत तुम्ही सांगू शकाल. कवी कवी म्हणल्यानंतर तर काही तुटवडाच नाही, आपल्याकडे गल्लोगल्ली आपल्याकडे कवी आहेत आणि कवींची संख्या अमर्याद आणि ज्याला अनंत ज्याला म्हणतात इन्फिनिटी एवढी आहे. कवींची संख्या पण खूप सांगू शकतो. पण मी जर तुम्हाला म्हणालो की नाटककार किती आहेत तुम्हाला माहिती आहे, तर मी नक्की सांगतो तुम्ही 8-10 नावामध्ये थांबाल. 10-15 नावात थांबाल. एखाद्याचं जास्त जर वाचन असेल तर 10-15 नावं सांगून तो थांबेल. जसं कवी म्हणून तुम्ही मला 100 नावं सांगाल, कथाकार म्हणून 50 नावं सांगाल, कादंबरीकार म्हणून 25-30 नावं सांगाल तोंडपाठ. पण नाटककार म्हणल्यानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा सतीश आळेकर, महेश तेंडुलकर, एलकुंचवार, रत्नाकर मतकरी किंवा प्रेमानंद गज्वी अशा एक 2, 4, 5, 6 नावापेक्षा पुढे जात नाही आपला गाडा. त्याचं कारण मुळामध्ये या कथा कादंबरी कवितेच्या तुलनेमध्ये नाट्यलेखनच कमी आहे. त्याच्यामुळे तुमची चूक नाहीये ती. कारण लक्षात ठेवा की नाटक लिहिणं याकडे लेखक फार कमी वळतात तुलनेने. कविता खूप लिहिल्या जातात कारण त्यांना तो फॉर्म जो असतो तो अत्यंत सोपेपणाने हाताळायचा असा वाटतो आणि कवितेमध्ये त्या प्रकारे सगळं केल्या पण जात. आणि मला असं वाटतं की लिहावी वाटली तर लिहिली पाहिजे, काय त्याच्याने उणं होत नाही. लिहावं वाटणं हे चांगलं जिवंतपणाचं लक्षण आहे. पण मुद्दा आपल्या संशोधनाच्या पातळीवर नाटककारच मुळात कमी आहेत असं मला वाटतं. आणि स्वाभाविकपणे तुमच्या लक्षात येईल की नाटककार कमी आहेत तसं नाटकावरचं संशोधन पण कमी आहे. कारण नाटककारच कमी असतील तर संशोधन जास्त कसं होईल. पुन्हा एकदा नाटकाच्या संशोधनाकडे वळताना काही अडचणी निर्माण होतात. त्या अडचणीचा आज आपण विचार करणार आहोत. कारण नाटक ही फक्त संहिता अशी गोष्ट नाही, तर नाटकाला प्रयोग नावाची गोष्ट लागून येते. तसं पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये सगळ्यांच्या नाटक असतं. मी जर एक विधान केलं तर तुम्हाला काही सुखद धक्का बसण्याचे काही जणाला शक्य आहे. आपण प्रत्येक जण नट असतो, प्रत्येक जण नटी असतो, आपण अभिनय करत असतो. तुम्ही म्हणाल मग आमच्या का सह्या घेत नाहीत लोक, बाकीच नट्यांच्या का सह्या घेतात? त्याचं कारण आपल्या सह्या याच्याकरता प्रेक्षक किंवा लोक घेत नाहीत. आपण नाटक करतो पण ते नाटक फक्त आपल्या पुरतं असतं. आणि नट जे नाटक करतात, नट्या जे नाटक करतात ते एक कथानक रंगमंचावर साकार करण्याकरता केलेलं असतं, ज्याच्यामुळे आपलं रंजन होतं आणि प्रबोधन होतं. आपलं नाटक कुठल्या प्रकारचं असतं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला आनंद झाला तर आपल्या चेहऱ्यावर आनंद उमटतो. आपल्याला एरवी विचार केला तर एक भिवई उंच नेता येत नाही, पण प्रसंगी बरोबर तुम्हाला प्रश्न पडला तर एक भिवई उंच जाते, तुमच्या लक्षात येत नाही. फक्त नट काय असतो, हुकमी असतो, त्याला पाहिजे तेव्हा तू ती एक भिवई उंच नेतो. निळू फुले असतील, अजून कोण असतील. आपण हास्याच्या वेळेस हास्य आहे, दुःखाच्या वेळेस दुःख आहे, चेहऱ्यावर उमटतं, देहबोलीमध्ये उतरतं. आपण नट असतो, आपल्यामध्ये रोज नाटक असतं. किती नाटक असतं. भारतीय संस्कृतीचा विचार केल्यावर तर मला असं वाटतं की इतकं खचून संगीत आणि गीत आणि नाटक भारतीय संस्कृतीत भरलेलं आहे. तुम्ही बारसं नावाचा एक प्रकार आठवा आपला, त्याच्यामध्ये ते पूर्ण मला ड्रामा वाटतो लहानपणापासून. बारसं म्हणजे काय, तर ते फार सजवला जातो पाळणा, तोरणं बांधल्या जातात, फुगे बांधले जातात, आंब्याची पानं बांधली जातात, पाळणा सजवला जातो आणि ते नाव ठेवायचा जो भाग असतो त्याच्यामध्ये हे असतात, किरदार कॅरेक्टर्स असतात. आत्याबाई नावाचं मुख्य कॅरेक्टर असतं, कारण ती आत्या नाव ठेवत असते, तिची पाठ थोपटल्या जाते, तिला कुर्र केल्या जातं. बघा हे सगळं ड्रामा सारखं आहे. आणि ते बाळ जे छोटं असतं त्या बाळाला पाळण्याच्या खालून बायका वरती देतात, मग वरतून खाली देतात आणि ते देताना पुन्हा एकदा संवाद म्हणला जातो, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या. आहे का नाही नाटक बघायचं. इथे रंगभूषा आहे, वेशभूषा आहे, पात्र आहे, संवाद आहे, घटना आहे आणि त्याच्यातून काहीतरी एक संदर्भ आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या, मग ते काहीतरी महाभारताशी संबंध असणं. कारण भारतीय जीवन दर्शनामध्ये कृष्ण राम ही जी नायक आहेत
या नायकांच्या सगळ्या गोष्टीनं त्या गोष्टी मांडल्या जातात. म्हणजे आपल्याकडे पोथी वाचली जाते ते रामायण महाभारत अशा अर्थाने जो विचार केला तर. म्हणून कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या, या संवादामध्ये, या गाण्यामध्ये, या म्हणण्यामध्ये सुद्धा एक काहीतरी गंमत आहे. आता साधी गोष्ट आहे, आपल्याकडे श्रीराम जय जय राम असं जे म्हणतात, तर भजन म्हणून म्हणतात, त्याला एक वेगळी लय असते. पण माणूस मेल्यानंतर, त्याची मौत झाल्यानंतर, त्याच्या अंत्यविधीला नेताना त्याला जेव्हा श्रीराम जय राम म्हणतात तेव्हा त्याची लय वेगळी आहे, की श्रीराम जय जय राम, ते अत्यंत गंभीर आहे. त्याचं कारण असं आहे की या लयीचा, या संवादाचा, या विचाराचा, या पोताचा, या टेक्स्चरचा सगळा विचार आपल्या जीवनामध्ये असतो. त्यामुळं आपल्याला नाटक नवीन नाहीये. मी तर म्हणतो भारतीय रंगभूमी ही आपल्या नकळत आपल्या जीवनात अवतरलेली आहे. लहानपणी आपल्या घरी गोंधळी येत होता. आता गोंधळी सकाळी 7 वाजता, 6:30 वाजता, 7 वाजता दान पावलं म्हणून काय ते वासुदेव यायचा. तर ही लोक जे येत होते, मला वाटतं हे नाटक हे दारावर होणार. कारण नाटकामध्ये काय असतं, रंगभूषा, वेशभूषा, केशभूषा असते, संवाद असतो, संगीत असतं, कथानक असतं. तो गोंधळ्यापाशी हे सगळं आहे की नाही बघा तुम्ही. आणि तो एक उत्तम कथा सादरकर असतो, संबळ वाजवत असतो, त्याचं कुंकवानी न्हालेलं कपाळ असतं, वेगवेगळ्या रंगाचे ते काहीतरी त्यांनी कपडे घातलेले असतात आणि तो छान गात असतो. हे सगळं नाटक आपल्या दरवाजावर येत होतं भारतीय संस्कृतीत. आणि इकडे 200 रुपये देऊन नाटक पाहायला रंगमंदिरावर जावं लागतं, हे नाटक मात्र आपल्या दरवाजावर येत होतं. म्हणून नाटक ही नवी गोष्ट नाही, त्याची तपशील आणि त्याचं दृश्यरूप काही वेगळं असू शकतं. हा नाटकाचा जन्म कधी झाला याच्याबद्दल जर विचार केला, मुळामध्ये मी तुम्हाला हे थोडंसं सुरुवातीचं काय सांगतोय, तर नाटकाकडे वळण्याकरता, नाटकाच्या संशोधनाकडे वळण्याकरता माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या अडचणी काय होतात, की त्यांना वाटतं नाटक ही जरा अवघड गोष्ट आहे, ते कसं कसं लिहावं बरं, त्याच्याबद्दल आपण कसं संशोधन करावं. त्याचं कारण मुळात नाटक ही गंमतच आपण समजून घेतलेली नसते, म्हणून ह्या अडचणी निर्माण होतात. आणि होतं काय की बघा, आपल्याकडे कादंबरीवर खूप चर्चा होते. म्हणजे हरिश्चंद्र थोरातापासून ते सगळे लोक ज्या पद्धतीनं गांभीर्याने चर्चा करतात ती केली पाहिजे. कवितेवर तर चर्चा होते, कथेवर होते, की त्या सुधा जोशींनी जे काही उत्तम पुस्तक लिहिलंय किंवा अजून खूप आहेत, त्या इंदुमती शेवडेचं असेल, अनेक पुस्तकं आहेत. पण नाटकावर अशा प्रकारचं आता राजीव नाईक नावाचा लेखक नाटकाबद्दल फार उत्तम संदर्भ मूल्य असलेली पुस्तकं त्यांची 2-3 आलेली आहेत. त्याच्या आधी असा विचार झाला नाही. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांसमोर सुद्धा काही असे संदर्भ मूल्य असलेली पुस्तकं नाहीत. ती पण अडचण आहे. पण म्हणून मी थोडंसं सुरुवातीचं जरा सांगतोय, वेळ कमी असला तरी, की नाटकाचा जन्म कसा झाला. तर भारतीय नाटकाच्या जन्मामध्ये विधीमधून भारतीय नाटक जन्मलं असं सांगितलं जातं. आपल्याकडे वेगवेगळे मंदिरामध्ये किंवा धार्मिक विधी केल्या जातात, त्याच्यातून नाटकाची निर्मिती झाली. पण ग्रीक रंगभूमी ही सुद्धा फार प्राचीन रंगभूमी आहे. ग्रीक संस्कृती ही सुद्धा फार प्राचीन आहे. ग्रीक नाटक कसं निर्माण झालं याची गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय आहे, तर ग्रीक रंगभूमीवर नाटक कसं तयार झालं, तर एका जानेवारी महिन्यात, कधीतरी 1000 वर्षापूर्वी, कधीतरी जानेवारी महिन्यामध्ये ग्रीक देशामध्ये प्रचंड द्राक्षाचं पीक आलं. इतकं पीक आलं की विचारता सोय होईना, की ते तोडता येईना, काय ना. मग लोक काय करायला लागले, की लोक नुसतं द्राक्ष खायला लागले. आता द्राक्षामध्ये काय असतं हे तुम्हाला माहितीये. द्राक्ष अर्धा किलो, पाव किलो थोडे खाल्ले तर ठीक आहे, पण जास्त द्राक्ष खाल्ले तर त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. आणि खूप द्राक्ष खाल्ल्यामुळं झालं असं, की त्या लोकांना नशा यायला लागली. सामान्य लोकांना नशा यायला लागली. आणि नशा येणारे लोक हे काय करायला लागले, चौकामध्ये येऊन धिंगाणा करायला लागले, ओरडायला लागले, भांडायला लागले, नाचायला लागले. आणि द्राक्षाचं पीक तर अफाट आलेलं होतं. द्राक्ष खायचे आणि नाचायचं, ओरडायचं, गाणी म्हणायची. चौक सगळा सगळा भरून गेला त्याच्यात. मग तिथे त्या काळाचं प्रशासन होतं, त्यांनी सांगितलं, बाबा हे असं करू नका, तुम्हाला नाचायचं गायचं ना, तर गावाच्या बाहेर जा, त्या डोंगराच्या खाली नाचत बसा. मग हे लोक, द्राक्ष तर होतच भरपूर, द्राक्ष खायचे भरपूर आणि त्या डोंगराच्या खाली नाचायचे. मग व्हायचं असं की लोक खूप पाहायला जमू लागले. आपल्याकडे काय झालं की लोक पाहायला फार जमतात. मग या पाहायला लोकांची व्यवस्था कशी करायची, तर असं सांगण्यात आलं की तुम्ही हा डोंगराचा जो उतरता भाग आहे त्याच्यावर बसा, म्हणजे मग तुम्हाला खाली काय चाललंय हे दिसेल. म्हणजे शेक्सपिरियन थिएटरची निर्मिती कशी झाली त्याचं मूळ याच्यामध्ये, की डोंगराच्या उतरणीला लोक बसले आणि खाली तळाशी चाललेले ते सगळा शो किंवा तो धिंगाणा ते पाहत. मग काय झालं, काही दिवस धिंगाणा करून करून लोकांना वाटलं की काय बरं, तेच तेच द्राक्ष खायचे आणि नुसतं नाचायचं आणि गाणे म्हणायचं, काहीतरी याला गंमत असली पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक जण कोणीतरी राजा झाला, एक जण कोणीतरी प्रधान झाला, एक जण कोणीतरी खलनायक झाला.
मग झालं असं की त्यांच्यात ते काहीतरी बोलायला लागले एकमेकाला, पण असं झालं की ते दिसेना गेले. कारण डोंगराच्या वर बसलेल्या माणसाला खालचा 6 फूट 5 फूट माणूस नीट दिसेना. मग काय करणार? मग कोणीतरी सांगितलं की असं करू, आपण या पात्राला उंच करू, म्हणून त्याला बांबूचे पाय लावण्यात आले. आणि ते पात्र जे 6 फूट होतं ते झालं 12 फूट. आता उंची वाढली पण चेहरा तर तेवढाच राहिला. मग काय केलं त्यांनी? चेहऱ्याला मुखवटे लावले. आता मुखवटे लावले बघा, ते पात्र केवढं एनलार्ज केलं आणि ते सगळ्या मागच्या डोंगरावरच्या पर्यंत लोकांना दिसू लागलं. तेव्हा काही ध्वनिक्षेपक काय असं सगळं काही नव्हतं फार. मग असं व्हायला लागलं की ते नुसतं काय वाजता, मग काहीतरी वाद्य वाजवा, मग संगीत आलं. मग थोडे अंधार पडल्यानंतर दिसत नाहीत, काय करा? मग टेंबे लावा, प्रकाश योजना आली. मग त्या वेगवेगळ्या मुखवट्याच्या वरून कळू लागलं की हे सुष्ट पात्र आहे का दुष्ट पात्र आहे. पण एक मी तुम्हाला थेरी सांगितली, मुळामध्ये नाटक म्हणजे काय? मला खूप नाटकाच्या खूप व्याख्या आहेत, पण मला विजयाबाईंनी, म्हणजे विजया मेहता ज्या दिग्दर्शिका आहेत, त्यांनी सांगितलेली व्याख्या मला व्यक्तिशः फार आवडते, किंवा त्यांनी नाटकाबद्दल जे भाष्य केले. विजयाबाई काय म्हणतात, एका रिकाम्या जागेत एका व्यक्तीनं केलेली कृती दुसरा पाहत असतो. एक रिकामी जागा असते ज्याला रंगमंच नंतर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने केलेली कृती दुसरा व्यक्ती पाहत असतो. ती कृती फसवी आहे हे करणाऱ्याला माहित असतं, तसं पाहणाऱ्यालाही माहित असतं. बघा, ती जी सादर होणारी कृती आहे ही फसवी आहे, खोटी आहे, हे करणाऱ्याला माहित असतं, तसं पाहणाऱ्यालाही माहित असतं. पण ज्या विश्वासाने करणारा आणि पाहणारा या अनुभवात सामील होतात, त्यामुळे सत्याप्रत जाण्याची शक्यता निर्माण होते आणि तिथेच नाटकाचा जन्म होतो. नाटक करताना पाहणारा आणि करणारा त्या अनुभवात एकदम तद्रूप झालेले असतात. त्याच्यामुळे सत्याप्रत जाण्याचा एक मार्ग तयार होतो आणि त्याला नाटक असं म्हणतात, असं विजयाबाई मेहता म्हणतात. म्हणजे बघा, ते खोटं आहे हे करणाऱ्याला माहितीये आणि पाहणाऱ्याला माहितीये, पण दोघंही एवढे तद्रूप झालेले असतात. म्हणजे तो काय म्हणतो, चला आता आपण लंकेला जाऊया, रावणाच्या लंकेला जाऊया. ते ढण 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 असं ते संगीत वाजायला लागतं, तो ताशा वाजायला लागतो, ते काय डफ वाजायला लागतो, डमरू वाजायला लागतं, आणि ते गोल 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 रंगमंचावर फिरतात. आणि एक जण म्हणतो, अरे 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 थांब थांब, काय झालं? बघ, ते काहीतरी शिखर चमकू लागलेत, मला वाटतं ती रावणाची लंका असेल. ते म्हणतात, आली लंका आली लंका, थांबतात. आपण कधीतरी असा विचार केलाय का की अरे काय मूर्ख बनवताय तुम्ही, इथे फिरताय गोल गोल आणि लंका आली असं म्हणता? असं कधीच नाही म्हणत आपण. त्याचं कारण त्या फसवा जरी असला तरी त्या अनुभवात आपण तादात्म्य झालो असतो. आपण काही समजुती आपल्या असतात, ज्याला अझ्युम्शन्स म्हणतात. म्हणजे काय असतं, तर आपण समजूत घेतलेली असते की चला हे असं म्हणाले ना, आपण लंका आली असं गृहीत धरायचं आणि गोष्ट पुढे न्यायची. आणि ते पात्र सुद्धा काय म्हणतात, चला लंकेला जायचं ना, आपण गोल गोल फिरू आणि पुन्हा थांबू आणि म्हणू लंका आली. त्या अनुभवात तादात्म्य होणं, सामील होणं, आणि त्याच्यामुळं तिथे एक नाट्य निर्माण होतं आणि त्याच्यातून सत्याप्रत जाण्याचा एक मार्ग निर्माण होतो. तिथे नाटक निर्माण होतो. त्याच्याकरता मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन, तुम्ही वाटलं तर तुमच्याकडे नोंदवून घ्या. तुम्ही नेटवर जर गेलात तर तिथे तुम्हाला गुगलवर सर्च करा, एक प्रोटेस्ट नावाचा शो, एक छोटस सादरीकरण आहे, 18 मिनिटाचं सादरीकरण आहे. PROTEST, प्रोटेस्ट, आपण प्रतिकार म्हणतो ना, या अर्थाने अतुल पेठेंनी सादर केलेलं हे छोटस सादरीकरण आहे. 18 मिनिटाचं आहे. अतुल पेठे रंगकर्मी, मोठे नाटककार, माहितीये तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय, एकही संवाद नाही आणि 18 मिनिटं हा अनुभव तुम्हाला माहितीये की, आता मी खरं तर ते सांगून फोडणं बरोबर नाही, पण सांगतोय थोडक्यात, की त्या 18 मिनिटं त्या बसलेल्या, निश्चल बसलेल्या पात्राच्या डोक्यावर रक्ताचा एक 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 थेंब पडतोय, असं 18 मिनिटांत ते सगळं वाढत जातं आणि रक्ताची नदी खाली तयार होते. असं एक सादरीकरण अतुल पेठेंनी केलं. काही एकही संवाद नाही. बरं, आपल्याला कळतं की वरून पडणारं रक्त हे खरं नाही, आपल्याला माहितीये. आणि अतुल पेठेलाही माहितीये, आपण जे निश्चल उभे आहोत किंवा आपल्या डोक्यावर पडणारं रक्त नाही, हे लाल पाणी आहे.
पण असं जरी असलं तरी तो अनुभव तुम्हाला तादात्म्य पावायला लावतो आणि तिथे एक लक्षात येतं की बापरे, काय हिंसेच्या पातळीवर माणूस गेलेला आहे आणि कसा हिंसेत नाहून निघालेला आहे सचेल, असा एक जो अनुभव तुम्ही जरूर, मी तुम्हाला सांगतो मित्र म्हणून, की तुम्ही तो प्रोटेस्ट नावाचा सादरीकरण बघा. प्रोटेस्ट टाकलं अतुल पेठे तर ते येईल तुम्हाला. 18 मिनिटं तो अनुभव घ्या. मी म्हणतो माझ्या एका व्याख्यानापेक्षा तो सादरीकरण तुम्हाला जे सांगेल नाटक म्हणजे काय ते जास्त मौलिक असेल. वाङ्मयाचे विशेष काही करार असतात. आपण जर आता वेळेनुसार मुद्द्याने पुढे जाऊयात की वाङ्मयाचे करार काय असतात, की कथनात्मक साहित्य असतं ते सांगण्याचा करार करत असतं. कथनात्मक साहित्य ही सांगण्याचा, काहीतरी सांगण्याचा करार आपल्याशी करत असतं. भावकविता असते ही भावविण्याचा करार करत असते. आणि नाट्यात्मक कृती जी असते ती प्रेक्षकाशी दाखविण्याचा करार करत असते. नाटक इथं डिफरंट आहे, नाटक इथं वेगळं आहे. नाटकाचा विचार वेगळा का करावा लागतो, कारण ते दाखविण्याचा करार करत असत. आणि हे दाखविणे ज्याच्यात व्हिज्युअल्स येतात, दृश्यबंध येतात, ते समजून घेतल्याशिवाय नाटक समजून घेता येत नाही आणि नाटक समजून घेतल्याशिवाय नाटकाचं संशोधन म्हणजे अभ्यास करता येत नाही. संघर्ष हा नाटकाचा आत्मा असतो. कॉन्फ्लिक्ट इज अ सोल ऑफ ड्रामा. संघर्ष असतो नाटकामध्ये. मला जगातलं कुठल्याही भाषेतलं कुठल्याही प्रदेशातलं एक नाटक आणून दाखवा, तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात संघर्ष आहेच. म्हणजे तो व्यक्ती व्यक्तीतला असतो, दोन व्यक्तीतला असतो, दोन गटातला असतो, दोन विचारातला संघर्ष असतो, दोन सत्तेतला संघर्ष असतो, भावनांचा संघर्ष असतो, सुष्ट आणि दुष्ट लोकातला संघर्ष असतो. मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये अललडुर नावाची नाटक आहेत, तुम्हाला माहितीये. त्याच्यामध्ये देव आणि दानवाचा संघर्ष दाखवलेला आहे. ते एकमेकाशी हल्ला करताना अललडुर असा आवाज करायचे, म्हणून त्या नाटकाला अललडुर नाटके असे म्हणतात. असं तुम्ही वाङ्मयाच्या इतिहासामध्ये नक्कीच वाचलं असेल, अभ्यास करा. राव आणि रंकामध्ये संघर्ष असतो. आणि शेवटी तुम्ही म्हणाल एखाद्या नाटकामध्ये, म्हणजे एखाद्या नाटकामध्ये एकच पात्र असतं, मग ते कुणाशी संघर्ष करतं. कारण संघर्ष करायला दोन गोष्टी पाहिजेत. तर मी शेवटी असं सांगतो, नाटकामध्ये शेवटी स्वतःचा स्वतःशी सुद्धा संघर्ष असू शकतो, बिलकुल असू शकतो. आणि हा स्वतःशी स्वतःचा संघर्ष असलेली अनेक नाटकं आहेत, त्याचे आपल्याला उदाहरणं घेता येतील. तर मुद्दा असा आहे की संघर्ष हा नाटकाचा आत्मा आहे, हे सूत्र लक्षात ठेवून नाटकाचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. प्रयोग जो असतो, नाटकाचा प्रयोग, आपण असं म्हणतो प्रयोगाशिवाय नाटकाला पूर्णत्व नाही, असं एक म्हणलं जातं. आता उदाहरणार्थ काही पदार्थ तयार केलाय आणि तो कोणी चाखलाच नाही, तर त्या पदार्थाला काय अर्थ आहे. तसं एक नाटक लिहिलंय ते सादरच झालं नाही तर त्याला पूर्णत्व नाही, अशी मांडणी केली जाते. म्हणजे थोडक्यात प्रयोग काय असतो, तर संहितेचाच एक रूपविलास असतो. प्रयोग म्हणजे संहितेचाच एक रूपविलास असतो. ते संहितेचंच एक रूपडं असतं सादर झालेलं, असं प्रयोगाला म्हणताय. खरं तर बघा, लेखकाचं जे एक नाटकाबद्दलचं मनोमंचावर लेखकाच्या मनोमंचावर जे नाटक चालू असतं ते रंगमंचावर येत असतं. ते कशाच्या मार्गे येतं, ते कशाच्या मार्फत येतं, तर ते नटाच्या मार्फत येतं, ते नेपथ्याच्या मार्फत येतं. हे घटक आहेत नाटकाचे. ते रंगभूषेच्या मार्फत येतं, ते प्रकाश योजनेच्या मार्फत येतं, किंवा ते पार्श्वसंगीताच्या मार्फत येतं, ते संवादाच्या मार्फत येतं, ते दिग्दर्शकाच्या मार्फत येतं. म्हणजे होतं काय नाटकामध्ये, ही प्रक्रिया होते की लेखकाच्या मनोमंचावरचं नाटक हे रंगमंचावर येतं, म्हणजे संहिता तयार होते आणि प्रयोग होतो. आणि मार्फत हे सगळे गोष्ट असतात, संवाद, नैपथ्य, संगीत, प्रकाश, वेशभूषा, रंगभूषा, दिग्दर्शक, या सगळ्यांच्या मार्फत नाटक मनोमंच ते रंगमंच असा प्रवास करत असतं. ही प्रक्रिया आपण समजून घेतली पाहिजे, तर तुम्हाला संशोधनामध्ये नेमकं काय शोधायचं हे कळू शकतं. नाटकामध्ये एक फार जुना झगडा आहे, एक संघर्ष आहे, वाद आहे, तो म्हणजे वाङ्मयीन मूल्य विरुद्ध प्रयोग मूल्य, असा एक नाटकामध्ये, विचारवंतामध्ये, अभ्यासकामध्ये झगडा आहे की नाट्यमूल्य मोठं, वाङ्मयीन मूल्य मोठं का प्रयोग मूल्य मोठं. वाङ्मयीन मूल्य म्हणजे संहिता आणि प्रयोग मूल्य म्हणजे त्याचा प्रयोग झालेला, मग काय मोठा आहे, असा एक झगडा आहे. म्हणजे काही जणांचं तर असं म्हणणं आहे, एक फ्रेंच विचारवंत आहेत, ते नाट्य निर्माते पण होते, अर्थॉद असं त्यांचं नाव आहे. त्यांनी तर असं सांगितलंय की नाटकाच्या जे काही कागदावर शब्दप्रधान नाटक असतात
ते नाटक मुळामध्ये नाटकच नाही, कागदावर उतरलेलं नाटक हे उत्स्फूर्त पाहिजे असं अर्थातचं म्हणणं आहे. असं म्हणल्यावर तुमच्या माझ्यासारख्या संहितानिष्ठ अभ्यासकांची फार गोची होते. कारण अर्थात असं म्हणतो की कागदावर छापलेलं नाटकच असू शकत नाही, नाटक हे रंगमंचावर झालं पाहिजे. अर्थातचं म्हणणं असं आहे, त्याचं म्हणणं आहे की दोन नट जे असतात किंवा एखादा नट असतो किंवा दोन नट असतात, निळू फुले आणि श्रीराम लागू, हे अत्यंत मोठे नट आहेत मराठीतले, आपल्याला माहिती आहे. हे दोघं जण भांडणं करतात, वाद करतात रंगमंचावर, खूप छान भांडतात, आपल्याला आवडतं. पण कितीही झालं शेवटी तो वाद हा लटका आहे, खोटा आहे. अर्थातचं म्हणणं आहे त्याच्यापेक्षा एखाद्या चौकामध्ये तुम्ही उभे राहा आणि दोन माणसं खरी खरी भांडताना बघा, तो उत्स्फूर्त आनंद जास्त मोठा आहे. त्याचं कारण त्याचे संवाद लिहिलेले नसतात. इथे संवाद लिहिलेले असतात आणि ते संवाद फक्त सादर केल्या जातात, म्हणून ते लटके आहेत असं अर्थातचं म्हणणं. म्हणजे अर्थात सारख्या काही एका विचार प्रवाहाने संहिताच नाकारलेली आहे नाटकाची. तुम्हाला वाटेल संहिता नाकारल्यावर नाटक कसं बरं शक्य आहे? आहे शक्य. आपल्या संगीत रंगभूमीला कुठे संहिता होती? तुम्ही जुन्या नाटकाची पुस्तकं बघा, फक्त पदावली आहेत, पदांची मध्ये काय म्हणायचं ते नाहीये. त्याच्यापेक्षा मोठं उदाहरण जे आपल्या अस्सल भारतीय देशी निर्मिती असलेला तमाशा जो आहे, तमाशाला सुद्धा संहिता नाही, त्याच्यामध्ये उत्स्फूर्तता आहे. किंवा एक बाली नावाचं बेट आहे, तिथे पूर्वापार अशी परंपरा आहे, तिथे आजही तशी नाटकं होतात, त्या नाटकांना संहिता नसते. अर्थात हे जगामध्ये साहित्यामध्ये असे वाद असतात, पण आपण संहिता निष्ठ संशोधक असल्यामुळं फक्त तुमच्यापाशी मी नोंद करून ठेवली की अशा प्रकारचं पण काहीतरी असू शकतं. मग सुवर्ण मध्ये आपण काय काढला पाहिजे? की काही जणांचं म्हणणं आहे की नाट्य प्रयोगात वाङ्मयीन मूल्य महत्वाचं आहे, काही जणांचं म्हणणं प्रयोग मूल्य महत्वाचं आहे. आपण सूत्र किंवा सुवर्ण मध्ये असा काढला पाहिजे की शाब्दिक अंग अधिक दृश्य अंग याचा मेळ म्हणजे नाट्यमूल्य. म्हणजे शब्द प्लस त्याच्यावर निर्माण झालेले दृश्य याचा एकत्रित येऊन जो मेळ तयार होतो, तिथं नाट्यमूल्य तयार होतात. आणि आपण अभ्यासकांनी नाट्यमूल्याचा अभ्यास केला पाहिजे, हा तो मुद्दा आहे. आपण काय करतो? नाट्यमूल्याचा अभ्यास करत असतो. संशोधक आपण नाट्यमूल्याचा अभ्यास करत असतो. आता आपण जरा वेळेच्या दृष्टीनं जरा पुढे पुढे येऊयात, की मुद्दे बरेच आपल्याला जरा मागे सोडावे लागतात, पण हरकत नाही. नाट्य समीक्षा जी आहे आपल्याकडे, ठळक नाट्य समीक्षेचे दोन प्रकार पडतात, काही जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये. कशी कशी समीक्षा होते नाटकाची? तर साधारणतः ढोबळमानाने वृत्तपत्रीय परीक्षणाची परीक्षण एक होत असतात आपल्याकडे. एक नाटक सादर झालं की त्याच्यावर परीक्षण लिहिलं जातं. कुणीतरी एक जयंत पवार लिहित होते आपल्याकडे, प्रशांत दळवी किंवा हे जे लोक आहेत कमलाकर नाडकर्णी, हे परीक्षण लिहायचे आणि ते परीक्षण वाचून आपण नाटकाबद्दल ही वृत्तपत्रीय परीक्षण होते. नाट्य समीक्षा कुठल्या स्वरूपात होते आपल्याकडे? तर पहिला प्रकार वर्तमानपत्रातलं परीक्षण. दुसरा प्रकार म्हणजे नाटककार किंवा नाटकावर दीर्घ प्रकारचं समीक्षा लेख लिहिले जातात. आणि तिसरा प्रकार म्हणजे नाटकावर, नाट्य प्रकारावर, नाटककारावर, नाट्य संहितेवर प्रबंध लिहिले जातात. आपला संदर्भ, संबंध, अनुबंध प्रबंधाशी आहे, कारण आपण संशोधक आहोत. म्हणजे आता आपण त्या विषयापाशी आलो. आता नाट्य संशोधन हे दोन पद्धतीने केलं जातं आपल्याकडे. एक म्हणजे नाटककाराच्या दृष्टीनं, नाटककाराचा अभ्यास म्हणून, आणि दुसरं म्हणजे कालखंडाचा अभ्यास म्हणून. म्हणजे 1920 ते 1960 पर्यंतची नाटकं, स्वातंत्र्योत्तर काळातील नाटकं, स्वातंत्र्यपूर्व काळातील नाटकं, जागतिकीकरणानंतरची नाटकं, कालखंडाचा अभ्यास. हे नाटकाच्या संशोधनासाठी आपण दोन पद्धतीनं नाटकाकडे बघून अभ्यास करत असतो. खरं पाहिलं तर नाटक हा प्रकार आपल्याकडे जो आता साजरा होतो, तो पाश्चिमात्याकडून आलेला प्रकार आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याकडे संस्कृत नाटक होतं, आपल्याला माहिती आहे. मृच्छकटिकम सारखं नाटक असेल, शाकुंतल सारखं नाटक असेल, कालिदास असतील किंवा ते भवभूती असतील किंवा शूद्रक असतील, हे सगळे माहिती आहेत, पण ते संस्कृत. मराठीमध्ये नाटकाची जी परंपरा आहे, ही परंपरा मात्र पाश्चिमात्य प्रभावातून आली आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे, किंवा तसं आहे. म्हणून काय होतं, आपण जी नाट्य चर्चा करतो त्याला आधार संस्कृत नाट्याचा किंवा इंग्रजी नाटकाचा आहे.
आता आता नव्याने थोडासा मराठी नाट्य परंपरेचा एक नवा पर्याय निर्माण होऊ लागलेला आहे. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की आधार आपला संस्कृत आणि इंग्रजी आहे. आपल्याला नाटकाचं जे एक संहिता रूप असतं त्याला एक वाङ्मयाचा प्रकार मानून आपलं संशोधन पुढे न्यावं लागत असतं. ते मानलंच पाहिजे की ही संहिता, जरी कितीही म्हणालो आपण की प्रयोगाला पूर्णत्व नाही, प्रयोगाशिवाय नाटकाला पूर्णत्व नाही, पण मी तुम्हाला सांगतो काही नाट्य संहित, आता सगळे प्रयोग पाहायला मिळणं शक्य आहे का? घाशीराम कोतवाल नावाचं नाटक आहे, हे आजच्या पिढीनं कसं बघावं? मी सुद्धा जे नाटक बघितलंय ते नाटक सुद्धा दुसऱ्या संचाने केलेलं बघितलंय. मी ते जब्बार पटेलांच्या पहिल्या संचातलं नाटक बघितलं नाही, ज्याच्यामध्ये मोहन आगाशे वगैरे होते. मी दुसऱ्या संचाने पाहिलेले. म्हणून एक लक्षात ठेवा की नाटकाची संहिता, आपण म्हणालो की हे वाङ्मय प्रकार मानला पाहिजे. का मानला पाहिजे? तर आज माझ्यापाशी फक्त घाशीराम कोतवालची संहिता आहे आणि ती संहिता वाचून सुद्धा मला त्याच्यातला नाट्याशय कळू शकतो, म्हणजे मी संहितेचा अभ्यास करू शकतो किंवा त्याच्यावर संशोधन करू शकतो, असं आपण म्हणू शकतो. एक लक्षात घ्या, नाटकाचं जे प्रयोग असतात हे प्रयोग रोजचे सारखेच होतील असं ठरलेलं नाही. नाटकाच्या प्रयोगाचं यशापयश हे नाटक मंडळीवर पण अवलंबून असते. एके दिवशी एखाद्या प्रयोगाला, एखाद्या नटाला जर ताप आली असेल किंवा प्रकृती बरी नसेल तर त्याचा परफॉर्मन्स चांगलाच असेल असं माहिती नाही. त्यामुळे प्रयोगावरनं आपण संशोधन करत नसतो, आपण संहितेवरनं संशोधन करत असतो. आणि संहिता मात्र बदलत नाही. एकदा लिहिलेली जी संहिता असते ती अटळ असते, तशीच असते. नाट्यतंत्रामध्ये जी प्रायोगिकता असते ती समजून घेतली पाहिजे. इथंच मोठी गोची होते. लेखकाची पण गोची होते, संशोधकाची गोची होते. नाट्यतंत्र नावाची गोष्ट आहे. लेखकाला काय वाटतं की चला कादंबरी लिहायची म्हणजे काय, चला सुरू करा प्रथम पुरुषी एक वचनी लिहायची तर फारच सोपं आहे. म्हणजे माझी गोष्ट मी सांगितल्यासारखी कादंबरी लिहायची, चला मला जे सापडेल ते मी कथानक सांगत असतो, वर्णन करत जातो. नाटकात असं करता येत नाही, एक तंत्र लागतं. त्याचं कारण तुम्ही लिहिलेली गोष्ट रंगमंचावर सादर करायची असते. तुम्ही जर असं लिहिलं की खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि नायक त्यात भिजत होता, अशी रंगसूचना तुम्ही लिहिली, हे तुम्हाला लिहिणं सोपं आहे, पण रंगमंचावर मुसळधार पाऊस कसा दाखवता येईल आणि नायक भिजवता कसा दाखवता येईल? कारण एकदा जर रंगमंच भिजला मुसळधार पावसाने तर पुढचा प्रयोग होऊ शकेल का? त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाट्यतंत्र असं अवलंबिलं पाहिजे की मुसळधार पाऊस तर पडणारच, कारण तो तुमच्या कथानकाचा अविभाज्य भाग आहे. मग नाटककाराला हे कळलं पाहिजे की त्यांनी असं लिहिलं पाहिजे किंवा त्यांनी असं दाखवलं पाहिजे की खिडक्यातून विजा चमकत होता आणि पावसाचा आवाज येत होता, किंवा नाटकात असं दृश्य दाखवलं पाहिजे मुसळधार पावसाचं की त्या पावसाचा भयंकर आवाज येतो, ती नायिका अस्वस्थ आहे, टीव्ही बंद झाला, लाईट गेला आणि अशा वेळेस एकदम घराची बेल वाजते, नायिका दार उघडते आणि चिंब भिजलेला तो हातात बॅग घेतलेला तो माणूस जो आहे ऑफिस मधून घरी येतो, आपल्याला कळतं बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे. अशा पद्धतीने ही तंत्र तुम्हाला कळायला पाहिजे की पाऊस कसा दाखवायचा, हे तंत्र आहे. तुम्ही जर पाऊस खरा पाडायचा म्हणलं तर नाटक होऊ शकत नाही. तर या तंत्राची जी गोष्ट आहे की नाटककार जो असतो ते अनेक आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने प्रयोग करीत असतात, वेगवेगळे प्रयोग करत असतात. म्हणजे इथं काय असतं की नाट्यतंत्रात प्रस्थापित तंत्रापेक्षा नवी काही वाट शोधली जाते का, याचा संशोधकाला सुगावा लागला पाहिजे किंवा त्याला कळलं पाहिजे की नवीन काय केलंय. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो विजय तेंडुलकरांच्या नाटकाचं, की विजय तेंडुलकरांचं पाहिजे जातीचे नावाचं नाटक. या नाटकामध्ये विजय तेंडुलकरांनी काय केलं, आणि विशेष म्हणजे तो आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता आपल्याला नोकऱ्या लागल्या तरी आपले बाकीचे जे मित्र आहेत ते परेशान आहेत सगळे नोकऱ्यामुळे, ती काय विना अनुदान तत्व वगैरे अमुक तमुक, त्याला कसं 5,000 पगार देणं सगळं चालू आहे. तर त्याच्यावरचं ते नाटक येते, तुम्ही जरूर वाचा नाटक पाहिजे जातीचे. तर ते जे पाहिजे जातीचे नावाचं नाटक आहे त्याच्यामध्ये तो जो प्राध्यापक आहे तो निवेदक आहे, त्याच्यामध्ये त्याच्या हातात ब्रीफकेस आहे, त्या ब्रीफकेसमध्ये काय आहे, सगळे त्याचे ओरिजिनल सर्टिफिकेट आहेत आणि तो त्या ब्रीफकेसचा उपयोग एका दौंडी पिटासाठी असा वाजवून करतो आणि निवेदक ऐका हो ऐका माझी कैफियत ऐका, आणि तो ब्रीफकेस वाजवतो आणि आपल्याला निवेदक म्हणून सांगत असतो की असं झालं, मी या कॉलेजमध्ये नोकरीला लागलो, पण असं झालं की ते संस्थाचालक मला म्हणाले की माझी मुलगी जर तू लग्न तिच्याशी करून घेतलं तरच परमनंट होशील, नाही तर नाही होणार. हे विजय तेंडुलकरांनी तेव्हा लिहिलंय.
मला तर तेंडुलकर या नाटककाराचा अभिमान का वाटतो? तेंडुलकरांच्या पाहिजे जातीच्या नावाचं नाम, पाहिजे जातीच्या नाटकासारखं अजून एकानेही नाटक लिहिलेलं नाही शिक्षण व्यवस्थेचं वाभाडे काढणार. आपल्याला सगळ्याला माहितीये की शिक्षण व्यवस्थेत काय चाललेलं आहे. आपण सगळे खूप छान छान बोलतो, पण शिक्षण व्यवस्थेत बरं नाही चाललेलं आहे. तेंडुलकरांनी तेव्हा मांडलंय. म्हणून संशोधकाला हे कळलं पाहिजे. किंवा नाट्यतंत्रामध्ये एक लक्षात घ्या की मराठी नाटक आधी कसं होतं, दिवाणखान्यामध्ये होतं. दिवाणखान्यामध्ये म्हणजे एक सेट लागायचा, खुर्ची, टेबल, एक तिथे काहीतरी ठेवलेलं, फोन, एक नौकर येतो, तो फोन उचलतो, हा साहेब आहेत, आता येतात, साहेब यायची लागली, बोलायचे, नाटक सुरू व्हायचं. तेवढ्या बैठकीतच नाटक व्हायचं. दिवाणखाना, मुक्काम पोस्ट दिवाणखाना असं मराठी नाटक होतं. मला सांगा, जीवन काय फक्त दिवाणखान्यातच होतं का आपलं? पण तसं नाटक होतं मर्यादेमुळं. पण नंतर बदल काय झाला, प्रायोगिकता काय झाली की नाटक वाडा चिरेबंदी सारख्या नाटकामुळे ओसरीवर आलं. चांगली गोष्ट आहे, दिवाणखान्यातून ओसरीवर आलं. त्याच्यानंतर ते नाटक रोजगार हमीवर गेलं, लोककथा 78 नावाच्या रत्नाकर मतकरीच्या नाटकामुळे. नाटक कुठे कुठे चाललंय बघा. आधी दिवाणखान्यात अडकलं होतं, नंतर ओसरीवर आलं, आता ते रोजगार हमीच्या खडी फोडणी केंद्रावर गेलं. आणि सतीश आळेकरांच्या महानिर्वाण नाटकामुळं नाटक मसनात गेलं, म्हणजे स्मशानात गेलं. ही गंमत आहे नाटकाची. बघा कसा बदलत गेला नाटकाचा. म्हणजे नैपथ्याच्या अंगाने सुद्धा नाटकाच्या संशोधनाचा विचार केला. तर नाटक कुठे कुठे त्याचे स्थळ कसे बदलत गेले. स्थळ बदलतं म्हणजे नुसती स्थळ बदलत नसतात, त्याचे संदर्भ बदलत असतात. स्मशानात नाटक जाणं, लोककथा 78 फक्त फॅशन म्हणून ते रोजगार हमीवर गेलं नाही. लोककथा 78 मध्ये त्या काळात मतकरींनी मराठवाड्यातल्या त्या विषयावर लिहिलेलं नाटक आहे ते. म्हणून लक्षात घ्या की हे जे प्रयोग होतात ते या बदलाची, या नाट्यतंत्राच्या नव्या काहीतरी वाटेची, शोधलेल्या नाटककारांनी शोधलेल्या वाटेची आपल्याला एक त्याचा सुगावा लागला पाहिजे, की त्याचा आपल्याला तंत्र कळलं पाहिजे, ते आपल्याला संशोधनामध्ये आणता येऊ शकतं. नाटक जे असतं, हे नाटक त्याचं मूलद्रव्य हा संवाद असतो. संवादावर नाटक अवलंबून असतं. मूलद्रव्य संवाद आहे. म्हणजे उदाहरणार्थ विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये ते मूलद्रव्य त्या ह्याच्यात घेतलं जातं, परीक्षेनळीमध्ये, आणि त्याच्यावर काहीतरी टाकून अभ्यास केला जातो. तसं संवादावर नाटक पुढे जात असतं. नाटक पुढे नेण्याचं काम कोण करतं? संवाद करत असतं. त्याच्याबरोबर संभाषण कोण करत असतं? संवाद करत असतं. व्यक्तिरेखा उभी करण्याची काम कोण करतं? म्हणजे गुलाबराव नावाचं पुरुष नावाच्या नाटकामधलं जयवंत दळवीच्या व्यक्तिमत्व आहे. त्याच्या संवादावरनं आपल्याला कळतं की अरे बापरे, हा फार डेंजर माणूस आहे. किंवा लीला बेनारे नावाच्या तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू आहे नाटकातली बाई आहे, की तिची आपबीती काय आहे, की तिच्या संवादावरून आपल्याला. म्हणून व्यक्तिचित्र उभी कशी राहतात, व्यक्तिरेखा ही संवादातून उभी राहतात. किंवा संघर्षाला मूर्त रूप देण्याची जबाबदारी सुद्धा संवादावरच असते. संघर्ष जो नाटकातला असतो तो संवादातून एकमेकाला असा भिडतो आणि त्या ठिणग्या पडतात आणि त्याच्यातून ते एक नाट्य निर्माण होतं. संवादाची जबाबदारी खूप मोठी असते, कारण संवाद हेच मूलद्रव्य नाटकाचं असतं. नाटकातून घडणारं जे समाज दर्शन आहे ते कसं बदलत जातं आणि कसं महत्वाचं असतं किंवा कसं समकालीन असतं. मी छोटं उदाहरण देतो तुम्हाला. गोविंद बल्लाळ देवालांचं संगीत शारदा नावाचं नाटक आहे. त्याच्यामध्ये बाला जरठ विवाह हा समस्या आहे की 75 वर्षाचा म्हातारा आणि 8-9 वर्षाची मुलगी, तिचे लग्न व्हायचे, हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. आता त्या काळामध्ये हा प्रश्न होता, पण आज ठष्ट नावाचा, संजय पवार नावाचा आमचा नाटककार मित्र नाटक लिहितो, याच्यामध्ये सुद्धा विवाहाचा प्रश्न आहे. पण ठष्ट नाटक काय? ठरलेलं लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट, म्हणजे ठष्ट. त्याचं शॉर्ट केलं, जसं आपण कयामत से कयामत तक QSQT करतो की नाही, तसं त्यांनी ठष्ट केलेलं आहे. तर बघा, इथे सुद्धा आजच्या काळामध्ये 20व्या-21व्या शतकामध्ये ठष्ट नावाचं नाटक संजय पवार लिहितात आणि त्याच्यामध्ये विवाह मोडणाऱ्या मुलींची काय अवस्था आहे, म्हणजे त्यांच्या कुठल्या तरी शरीरामुळं, कुठल्या तरी दिसण्यामुळं, कशामुळे त्यांचे विवाह मोडलेत, अशा म्हणजे सामाजिक प्रश्न कसे बदलतात विवाह जरी सारखा असला तरी, याचा पण आपल्याला घेता येईल. नाटक पौराणिक असू देत, नाटक कौटुंबिक असू देत, नाटक सामाजिक असू देत, राजकीय असू देत, कोणत्याही विषयातलं नाटक असू देत, पण नाटककारांनी त्या विषयाला साजेशी रचना उभी केली की आहे की नाही, हे संशोधकांनी शोधलं पाहिजे.
नाटक कुठलंही असलं तर फरक नाही पडत. पौराणिक नाटक असेल तर पौराणिक पद्धतीनंच त्याची रचना नाटककारांनी उभी केली पाहिजे, तरच तो नाटककार यशस्वी आहे. नसेल तर तुम्ही परखडपणे, तटस्थपणे, बुद्धी प्रामाण्यावर तिथे तुम्ही त्याला परखडपणे त्याच्या उणिवा दाखवून देता आल्या पाहिजेत तुम्हाला, ते तुमचं काम आहे. संशोधन जे असतं त्या संशोधनात महत्वाचं काय असतं, नाटकाच्या संशोधनाबद्दल अर्थात, ही जी वातावरण निर्मिती होती तिच्याबद्दल आपल्याला थोडंसं समजून घेता आलं पाहिजे, की का बरं नैपथ्य असं केलेलं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो एका नैपथ्याचं, फार बोलायला वेळ नाही आता. एक तेंडुलकरांचं गिधाडे नावाचं नाटक आहे. बापू लिमये नावाचे त्याचे नैपथ्यकार आहेत. त्यांनी स्वतः एक पुस्तक लिहिलेलं नेपथ्यावरचं गिधाडे नाटकाच्या, म्हणजे काय नैपथ्य असेल बघा. गिधाडे नाटकामध्ये काय आहे, माणसं सगळी आतून अशी गिधाडासारखी काय म्हणता येईल, मांसाची एकमेकाची लचके तोडणाऱ्या मनोवृत्तीची त्याच्यातला रजनीकांत असेल, कोण असेल, सगळेजण आहेत. आणि ते पात्र जे आहे तेवढे गिधाडासारखे लचके तोडणारे मानवी पात्र जे आहेत. तर बापू लिमयेने नैपथ्य काय केलं, तर त्या खोल्यांची रचना ढोलीसारखी केली. ढोली, झाडामध्ये ढोली असतात की नाही, म्हणजे गिधाडा जशी ढोलीत राहतात तशी माणसं ढोलीत राहतात. त्या ढोलीत राहणाऱ्या माणसांना बघितल्याबरोबर आपल्याला कळतं की अरे, हे काहीतरी वेगळं आहे आणि ह्या माणसांची प्रवृत्ती वेगळी आहे. ही नैपथ्याची गोष्ट असते. संगीतामध्ये, संगीताचं उदाहरण घाशीराम कोतवाल हे इतकं उत्तम उदाहरण आहे मराठी रंगभूमीवरचं, की लोकसंगीताचा उपयोग करून एक कथानक ज्या प्रभावीपणे त्या नाना फडणवीसाचं मांडलेलं आहे, ते जर तेंडुलकरांची गंमत बघितली आपण तर, आणि जब्बार पटेल यांनी ते नाटक पण तशा पद्धतीने बसवलेलं आहे. प्रकाश योजना असेल, वेशभूषा असेल, संवाद असतील, या सगळ्याचा प्रयोग करून एक वातावरण निर्मिती नाटकामध्ये केली पाहिजे आणि 3 तास प्रेक्षक त्या वातावरणामध्ये गेले पाहिजे. हा तो एक प्रयत्न नाटककार किती प्रमाणात करतो हे संशोधकाला शोधता आलं पाहिजे. असतं काय, हे जे घटक असतात या सगळ्याचा जो अनुबंध असतो तो नाटकाच्या आशयाशी असतो. म्हणजे नैपथ्य असू देत. मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो नाटकाच्या आशयाशी कसा असतो, की गिधाडे नाटकामध्ये एक दृश्य असं आहे, सत्यदेव दुबेने ते नाटक बसवलं होतं. तर त्याच्यामध्ये असं दाखवलंय की तो जो विमनस्क झालेला माणूस असतो तो त्याच्या बायकोला लाथ मारतो, तिला ढकलून देतो आणि तिचं अबॉर्शन होतं, गर्भपात होतो. आणि असं दाखवण्यात आलं होतं की तिच्या त्या पांढऱ्या साडीवर रक्ताचे डाग दाखवण्यात आले होते. सेन्सॉर प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने याच्यावर आक्षेप घेतला आणि सांगितलं की असे रक्ताचे डाग लाल दाखवायचे नाहीत, लाल डाग दाखवायचे नाहीत. सत्यदेव दुबे तेवढेच प्रतिभावंत दिग्दर्शक, ते म्हणाले ठीक आहे मी लाल डाग दाखवणार नाही. त्यांनी दुसऱ्या प्रयोगापासून काय केलं की लाल रंग दाखवला नाही, निळे डाग दाखवले तिच्या साडीवर. आणि नाटकाच्या सुरुवातीला अशी सूचना दिली की या नाट्य प्रयोगामध्ये जिथे जिथे निळा रंग आहे तो निळाच आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, तो लालही असू शकतो, अशी सूचना दिली. त्याच्यामुळे लोक शोधायला लागले पहिल्या प्रयोगापासून की निळं काय काय आहे बरं नाटकामध्ये. हा, कॅलेंडर निळं आहे का, हे का. त्यांना सापडलं की पांढऱ्या साडीवर निळा डाग आहे. अरे, म्हणजे हा निळा रंग नाही, हा लाल रंग आहे. आधीच्या पेक्षा प्रभाव वाढला आणि त्यांना कळालं की ह्या क्रूर कर्मा माणसानी तिला लात मारून तिचं अबॉर्शन केलेलं आहे. ही जी गंमत असते ना ती, की किती प्रभावीपणे बाहेर काढला जातो नाटकाचा आशय, असा तो भाग असतो. नाटकामध्ये नाटकामध्ये एकच आशय आहे का अनेक आशय सूत्र आहेत, याचाही संशोधकांनी जरा विचार केला पाहिजे. ही एकच आशय आहे का अनेक आशय. व्यक्तिरेखांचा पण असाच विचार करता येऊ शकतो की अनेक व्यक्तिरेखा आहेत. गुलाबराव आहेत आपल्याकडे, लखोबा लोखंडे आहेत, लीला बेनार आहेत, सखाराम बाइंडर आहेत किंवा गणपतराव बेलवलकर आहेत. याच्या अंगाने सुद्धा आपल्याला संशोधनामध्ये विचार करता येऊ शकतो. किंवा आता तुम्हाला जर म्हणायचं तर मला वाटतं वेळ बराच होत आलेला आहे. मी काही तुम्हाला गोष्टी खूप सांगायच्या राहून गेल्या, पण काही विषय तुम्हाला कशा पद्धतीने नाटकाकडे जाऊ शकतात त्याबद्दल मी जरा शेवटी समारोपात बोलतो. की मिथक प्रधान नाटकाचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. की मिथकावर, जसं आपल्याकडे भारतीय नाटककार असणारे गिरीश कर्नाड हे मिथकावर नाट्य लेखन करतात आणि भारतीय नाटककार म्हणून त्यांची ख्याती आहे, तशी मराठीमध्ये मिथक प्रधान नाटकं किंवा लोकनाट्याचा आपल्याला वेगळा अभ्यास करता येऊ शकतो. दलित नाटकाचा, एक दलित रंगभूमीचा वेगळ्या पद्धतीने अजूनही अभ्यास आपल्याला करता येतो. रूपांतरित नाटकं असतील, माध्यमांतरित नाटकाचा अभ्यास करता येतो किंवा ऐतिहासिक नाटकातील वास्तव
बराच वादग्रस्त ठरलेला विषय आहे की उदाहरणार्थ गडकऱ्यांनी जे संभाजीवर नाटक लिहिलं त्याबद्दल वाद झाला. तर आपल्यासारख्या अभ्यासकांची जबाबदारी आहे की समाजातला वाद कमी करण्याकरता आपण इतिहास नीट अभ्यासून नाटकात दाखवलेल्या गोष्टी याचा काहीतरी एक आपण लेखाजोखा मांडला पाहिजे पारदर्शकपणे की काय खरंय काय खोटं आहे, जेणेकरून समाजामधली थोडीशी जरा गैरसमज किंवा तेढ कमी करण्याचं काम संशोधकांनी करता येऊ शकतं. किंवा पात्रचित्रणाचा अभ्यास करता येतो, प्रायोगिकता असेल किंवा एकपात्री प्रयोगाचा अभ्यास फार झालेला नाही की मराठी रंगभूमीवर झालेल्या एकपात्री एकांकिकाच्या प्रयोगांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो, राज्यनाट्य स्पर्धेवर अभ्यास करता येतो. किंवा जयंत पवार असतील, मनस्विनी लता रवींद्र असतील, संजय पवार असतील किंवा मकरंद साठे असतील, राजीव नाईक असतील, हे जे नवीन नाटककार आहेत यांच्याबद्दल एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करता येऊ शकते. ग्रामीण रंगभूमी असू शकते, बाल रंगभूमी असू शकते, या सगळ्यावर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करता येते. मला याची जाणीव आहे की मला फारसं समाधान झालं नाही की मला जे सांगायचं, पण वेळेची शेवटी मर्यादा आहे, 11 वाजलेले आहेत आणि पुढचं पण काहीतरी सेशन मी वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मला वाटतं की तर ही जी गोष्ट आहे नाटकाच्या संशोधनाची गोष्ट, की मुळामध्ये नाटक हा प्रकार समजून घेणं आणि मग संशोधनाकडे वळणं. बरेचदा आपण काय करतो की जे चालू आहे त्याच्यामध्ये आपला पण एक आपली नाव सोडतो आणि त्याच्यामुळे असं होतं की ते संशोधनाला काही वेगळं मूल्य प्राप्त होणार. खरं तर मराठी रंगभूमीच्या मर्यादा असतील, त्याच्या काही सामर्थ्य असतील, याच्यावर आपण फार वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. पण तसा फार होत नाही. त्याचं कारण जसे नाटकाकडे वळायला लेखक जरा त्यांना अडचणीचं वाटतं, तसं संशोधकाला सुद्धा अडचणीचं वाटतं. त्याचं कारण असं की नाटकाचं तंत्र नावाची गोष्ट फार समजून घेतली पाहिजे आपण. नाटकाचं तंत्र जे आहे ना, कारण नाटक ही सादर होणारी गोष्ट आहे. आपण कधीच विचार करत नाही. आपण गाणं ऐकतो, पण गाण्याबद्दल आपण कधीतरी आतून गोष्टी समजून घेतल्यात का? की गाण्याला काय लय असते, काय नाद असतो, काय ताल असते. एक कोणीतरी त्याला एक रचयिता असतो, त्याला कुणीतरी एक संगीतकार असतो, त्याला एक गायक असतो, एक अरेंजमेंट नावाची गोष्ट असते संगीतामध्ये. हे सगळं नाटकाचे अंग आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एक अवकाशामध्ये अनेक अवकाश असतात. कारण घर असं म्हणलं की घरामध्ये स्वयंपाकघर नावाचा एक अवकाश असतो, जिथे स्त्री नायिका असते. एक कुठेतरी एक दिवाणखाना असतो, तिथे पुरुष नायक असतात आणि ते पुरुष ठरवत असतात की काय करायचे निर्णय आणि काय घ्यायचं. तुम्ही बरेचदा बघा असं पण होतं की तुम्ही असं चित्र पाहिलं असेल एक नाटकाच्या दृश्यासारखं आणा की 2-3 पुरुष बोलत असतात आणि एक बाई अशी अर्धवट त्या दरवाजापाशी उंबऱ्यात येऊन उभी राहते आणि एक पुरुष तिला म्हणतो, मध्ये हो तुला काय करायचं. तिचं म्हणणं आहे की त्याचं म्हणणं आहे की हे अवकाश माझं आहे, तुझं अवकाश स्वयंपाकघरात. या सगळ्या अवकाशांची पण आपल्याला रचना समजून घ्यावी लागेल, तर घर नावाचा अवकाश समजून घेता येईल. रंगमंचावर जे अवकाश असतं त्या प्रोसेनियम आर्च मध्ये ती चौकट असते की नाही प्रकाशमान होणारी. नाटकाची गंमत अशी असते, त्याला 4 वॉल थेरी असं म्हणतात इंग्रजीमध्ये, की 4 भिंती येतात, त्याच्यापैकी एक भिंत काढून टाकली आणि आम्ही मध्ये घरात काय चाललंय ते बघतो. नाटक म्हणजे काय, कुणाच्या दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हेच आपण बघत असतो. आणि ही माणसाची फार असते की दुसऱ्याकडे काय चाललंय हे फार बघावं लागतं. पण नाटक काय करतं, तुम्हाला वाटतं मी दुसऱ्याचं बघतोय, पण नंतर लक्षात येतं की हे सगळं माझंच होतं. महानिर्वाण नावाचं नाटक बघत असताना आपल्याला वाटतं की अरे माणूस मेल्यानंतर त्याची बायको काय, मूळ काय, काही दिवस दुःख करतात आणि नंतर सगळं विसरून जातात. पण आपल्याला वाटतं काय मजा चाललीये, काय गंमत चाललीये, पण नंतर हळूहळू लक्षात येतं की माझंही असंच होणार आहे, कारण मी मेल्यानंतर जग थांबणार नाही, हे सगळं चालू राहणार आहे. ते नाटक गमती जमतीत हसता हसता आपल्या अंगावर येऊन कोसळतं. ही नाटकाची खरी ताकद असते की तुम्हाला ते अंतर्मुख करतं की अरे बापरे हे असं आहे का. किंवा कोण म्हणतं टक्का दिल्यासारखं संजय पवारचं नाटक जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, मला फार आवडतो तो, की आपल्या माणसांना पाण्याची केमिस्ट्री कळाली पण पाण्याची सोशॉलॉजी नाही कळाली, असा सुंदर डायलॉग संजय पवारनी लिहिला. कारण त्या एक गाव एक पानवठासारखी जी चळवळ बाबा आढावांना जी राबवावी लागली त्याचं हेच फलित आहे की कारण पाण्याची केमिस्ट्री H2O असं आपण शोधून काढलं. केमिस्ट पण सामाजिक शास्त्र कुठं कळालं, सोशॉलॉजी कुठं कळाली, नाही कळाली. पाणी ही कुणाची गोष्ट नाही, पाणी ही तहानेची गोष्ट आहे, ती कुण्या जातीची गोष्ट नाही. जे बुद्धांनी पण सांगितलं की तहान जी असते ही महत्वाची आहे आणि तहान कोणाला पण लागते, ती जातीने आहे तहान लागत नसते.
अशी सगळ्या गोष्टी नाटकातून, आणि नाटक हा समकाळाचा आरसा असतो, की अजगर वसाहतचं एक नाटक आहे, गांधी ऍट द रेट ऑफ काय गोडसे नावाचं. ते नाटक जेव्हा मी पाहिलं नाही, वाचलं, तेव्हा मी थक्क झालो, की काय अप्रतिम कल्पना आहे. की कल्पना अशी आहे की गांधीला त्यांनी नथुराम गोडसेनी मारलं, आणि गांधी काही गेले नाहीत, आणि गांधी हा हा जेलमध्ये आहे. ते दोघे एकत्र आहेत पुन्हा शेवटी, म्हणजे गेल्यानंतर पुन्हा एकत्र आहेत. एकत्र आल्यानंतर काय होते, आणि तेव्हा गांधीचं पुन्हा एकदा मोठेपण आहे, की नथुरामजी सुद्धा ते ज्या पद्धतीने वागतात. ते अजगर वसाहतचं अप्रतिम नाटक आहे. सांगायचा मुद्दा असा, की नाटक ही जी एक काही वाङ्मय प्रकार आहे, याचा अभ्यास संविधानिष्ठ पद्धतीने आपल्याला करता येतो. त्याच्याकरता आता चांगल्या पद्धतीनं मराठीत पण लेखन होऊ लागलेलं आहे. त्याचा आधार आपल्याला घेता येऊ शकतो. असं जर आपण संशोधन केलं, तर आपण जरा संतुलित पद्धतीनं वाङ्मय प्रकाराच्या बाकीच्या संशोधनासारखं नाटकाचंही संशोधन पुढे नेऊ शकू, असं मला वाटतं. काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता तुम्ही. मी ऋतुजा चिंचपुरे विद्यार्थी आहे सर. मी पुण्याहून बोलतीये. सर, माझ्या संशोधनाचा विषय सुद्धा नाटक हेच आहे, आणि कारण हा माझा सगळ्यात आवडीचा विषय आहे. पण याच्या आधी एवढं मार्गदर्शन मला कोणी केलं नव्हतं सर. तर खरंच धन्यवाद. तुम्ही काही गोष्टी मला जाणीवपूर्वक सांगितल्या, ज्याचा उपयोग मी संशोधनात नक्कीच करेल. संजय कांबळे, राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव. आपण नाटकाच्या ज्ञानाच्या पावसामध्ये आम्हाला भिजवून काढलं. अप्रतिम असं व्याख्यान ऐकायला मिळालं. प्रश्न असा काय म्हणता येणार नाही, एक माहिती मिळावी या उद्देशाने, की सर नाटक ही पूर्णपणे परावलंबी कला आहे. आणि आपण सुरुवातीला म्हटलंय की नाटकाचं यश हे वाङ्मय मूल्य, प्रयोग मूल्य याच्यावर अवलंबून असतं आणि असावं. आता ट्रक यात्र्यांचं तोंड लिहायचं नाटक ज्यावेळी अत्रे त्यांच्या कामामध्ये व्यस्त असताना नाट्य निकेतन संस्थेच्या माध्यमातून प्रयोग करायला रांगणेकरांच्याकडे दिलं. पण रांगणेकर मी त्या नाट्य निकेतन संस्थेच्या माध्यमातून हे नाटक रंगमंचावर सादर करतो म्हणून नाटक यशस्वी झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं. मग शेवटी ते नाटकातच सत्व असल्यामुळे नाटक यशस्वी झालेलं आहे असं यात्र्यांचं मत. आणि हा खटला साधारणपणे कोर्टामध्ये पण गेला आणि अत्रे कोर्टामध्ये जिंकले. म्हणजे वाङ्मय मूल्य आणि समाज मूल्य हा घटक इथं महत्वाचा ठरला. मग शेवटी आपण निष्कर्षापर्यंत कसं यायचं की नाटकाचं यश कशावर अवलंबून आहे. बरोबर आहे, तुम्ही म्हणाला तो हा वाद बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. अत्रे रांगणेकरांचा, बऱ्याच जणांचा अजूनही झालेला आहे. पण मला हा वाद कसा वाटतो माहितीये का, की घराच्या पायानी असं म्हणणं, किंवा घराचा जो पाया असतो, बेसमेंट असतं, त्याला स्लॅबनी असं म्हणणं की हे घर जे आहे ते मी स्लॅब आहे म्हणूनच हे घर आहे. आता त्या पायाने काय सांगावं, अरे बाबा तू जे उभा आहेस, तुला स्लॅब जो तुझा टाकलाय, तू मान्यस, तू पाऊस पाणी तू अडवतोस, ऊन अडवतोस, पण तुझं अस्तित्व पायामुळे आहे ना. पाया जर नसता तर स्लॅब पडला असता का? मी आपल्या ढोबळमानाने आजच्या उदाहरणाने देतो तुम्हाला. इतकं सोपं आहे ते. म्हणजे हा वाद जो आहे ना, मुळामध्ये तुम्ही जे अप्रतिम सादरीकरण प्रयोग केलात, तो कशाच्या पायावर आधारित केला, तर तो संहितेच्या पायावर आधारित केला. त्यामुळं हा प्रश्न मला वाटतं फार गंभीरपणे घ्यायसारखा पण मला वाटत नाही. पाया आहे म्हणून कळस आहे. आता कळस म्हणाला माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, तर कोसळून पडेल. ते दोन्ही गोष्टी. आणि असं पण आहे की शेवटी लक्षात घ्या की नुसता पाया चांगला असून जमत नाही, वरच्या गोष्टी पण भक्कम पाहिजेत. प्रयोग जर चांगला झाला नाही तर ती संहिता लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचणार नाही. ह्या एकमेकाशी पूरक गोष्टी आहेत. ह्या जर एकमेकाशी भांडू लागल्या तर मोठी अवघड गोष्ट होऊ शकते. तर त्यामुळं मला वाटतं की हा असा वाद आहे, आणि असे वाद बरेच आहेत. दवणे बोलतोय चिपळूणवरनं, राज दवणे बोलतोय सर. हो, बोला बोला बोला. सर, माझा एक प्रश्न म्हणण्यापेक्षा एक मला विचार वाटतो की पथनाट्याच्या दृष्टिकोनातून संशोधन जर करायचं असेल तर पथनाट्यांना सातत्यानं डावळलं जातं की तो एक कला प्रकार प्रचारकीय म्हणून त्याला फार दुर्लक्षित केलं. पण आंबेडकरी आणि मार्क्सवादी चळवळीमध्ये पथनाट्य हे अतिशय महत्वाचं आणि चळवळीला बळ देणारा भाग ठरला सर. आणि त्यावेळेसच्या ज्या काही संहिता आहेत त्या संहिता कालांतराने काही प्रकाशित झाल्या, पण काही संहिता या दडल्या गेल्या. त्या काळामध्ये तशाच राहिल्या. पण आता त्याच्यावरती जर तुम्ही संशोधन करतो त्याच्यावरती, तर या संहिता त्या काळात झालेल्या लेखकांकडून जर आपण त्याचं संकलन करून ते पुन्हा रिराईट करून लिहिण्याचा प्रयत्न जर केला, किंवा
त्या संहितांवरती तेव्हा जे काही मिळेल त्या अनुषंगाने आपण संहितेचा मूल भाग लक्षात घेऊन जर त्यावरती संशोधन केलं किंवा तशा अनुषंगाने वाङ्मयीन मूल्य शोधण्याचा प्रयत्न केला तर या ट्रॅकवरती आपण जाऊ शकतो का, असं एक मला विचारायचं होतं. नाही, फार तुम्ही डवळे फार महत्वाचं. खरं तर माझ्यापाशी तो मुद्दा आहे की चळवळीची नाटकं, असा माझ्यापाशी चळवळीची सादरीकरण असा एक मुद्दा होता, पण ते आपण वेळेमुळे नाही बोललो. जाऊ शकतो नाही, गेलं पाहिजे संशोधकांनी. कोण करणार? उदाहरणार्थ सफदर हाशमी नावाचा एक पथनाट्य करणारा रंगकर्मी, याचा दिल्लीच्या चौकामध्ये खून होतो हो सर. आणि त्याच्या मागे मोठं षडयंत्र असतं. म्हणजे लक्षात घ्या, नाटक नावाची काय हलवणारी गोष्ट असू शकते. अरे एक माणूस 4-5 मुलं जीन्स आणि काहीतरी एक झब्बा घालून काहीतरी गाणे म्हणतात, डफडी वाजवतात, याची तुम्हाला भीती का वाटते? तर त्याचं कारण ही काहीतरी सुरंग लावणारी गोष्ट आहे आणि याचा अभ्यास केला पाहिजे. फक्त काय होतं, हे पथनाट्य वगैरे जे करतात ना, याच्या संहिता फार उपलब्ध नसतात. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, पण एखाद्या संशोधकांनी हे करणं आपलं काम आहे, कारण ही आपल्या दृष्टीनं, मराठी साहित्याच्या दृष्टीनं ही चळवळ, चळवळीचं साहित्य, चळवळीचं नाटक महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, जगणं जर आपलं बाधित असेल तर साहित्य संस्कृती या गोष्टीला काय अर्थ आहे? म्हणजे माणूस उपाशी आहे आणि त्याला संतूर ऐकवायचा, त्याला शास्त्रीय संगीत ऐकवायचं, उपाशी माणसाला कसं करणार? म्हणून प्रश्न मूलभूत सोडवणारी जर काही कलाकृती असेल तर तिचा अभ्यास अग्रक्रमाने केला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते तुमच्यासारख्या संशोधकांनी तो विषय घेतला पाहिजे असं मी. सर, प्रश्न असा आहे की रॉय किनीकर हे उपेक्षित राहिलेले लेखक, तर यांच्या नाटकांविषयी आपण काय सांगाल सर? हो, आता काय होतं नाटकाला, की आपल्याकडे अशा खूप संहिता आहेत की जे प्रयोग रूपात आले नाही. आता ती पुन्हा एकदा प्रयोगाचं महत्व का कळतं आपल्याला? प्रयोग झाला तर त्या नाटककाराची खऱ्या अर्थाने चर्चा होते. संहिता कुठल्या तरी बासनात कपड्यात गुंडाळून ठेवल्या जाते. पण त्याच्यामुळे बरोबर आहे ना, तुम्ही म्हणता तसे मी तुम्हाला अजून 10 नावं सांगतो की ह्यांची नाटकं आली नाहीत आणि त्याच्यामुळे हे उपेक्षित राहिले. आता उपेक्षित राहिले असं म्हणल्यानंतर म्हणजे फुल्यांचं नाटक सुद्धा तृतीय रत्न व्हायला किती दिवस लागले, किती वर्ष लागली. तेव्हा कळालं की आपल्याला फुलेंनी नाटक लिहिलेलं आहे जनरल लोकांना. आणि सादरीकरणाचा प्रभाव एवढा मोठा असतो. आपल्या दलित साहित्यांनी हा सगळी विषमता किती दिवसापासून सांगितली, पण फॅन्ड्री नावाचा एक चित्रपट नागराज मंजुळेचा आला आणि ती ज्या पद्धतीनं ती विषमता सांगायला तो यशस्वी ठरला सर्वसामान्य लोकांपर्यंत, तर तसा तो उपेक्षित राहिली. ही गोष्ट अगदी खरी आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि अजूनही काही नावं आहेत. आता त्याला पर्याय एकच आहे की कुणीतरी रंगकर्मीनी उभं राहणं आणि त्यांचे नाट्य प्रयोग करणं, हाच त्याच्यावर उपाय आहे. हा, मी डॉक्टर विजय केसकर, हा. कळंब. हॅलो. हा, बोला विजय. हा, पाश्चात्य नाटककार शेक्सपियर आपल्या संपूर्ण नाट्य कलाकृतींनी संपूर्ण जगभर आणि विश्वभर प्रसिद्ध झाले. आपल्याकडं मला असं वाटतं की भारतीय परिप्रेक्ष्य वेगळा आहे आणि विजय तेंडुलकरांचा आपण उल्लेख करतो सातत्याने. माझ्या दृष्टिकोनातून शेक्सपियरच्या ताकदीचा किंवा तेवढ्या ताकदीचा नाटककार म्हणून विजय तेंडुलकर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरती विजय तेंडुलकरांची नाटकं ही जर आपण पाहिली तर पाश्चात्य देशामध्ये तेवढाच प्रभाव त्यांच्या नाटकांचा तिथल्या परिप्रेक्ष्यातल्या लोकांवर पडलेला आहे का, असा एक माझा प्रश्न आहे. विजयजी, प्रश्न तुमचा चांगला आहे. मुळामध्ये आपण मराठी लोक जे आहोत ना, आपण फार कमी पडतो. आपण गुणवान लोक आहोत, आपल्यापेक्षा खूप गुणवत्ता आहे, आपल्यापेक्षा चांगले काय म्हणतायत त्याला, उत्तम लेखक आहेत, उत्तम साहित्य आहे, पण ते ज्या पद्धतीने पोहोचवायला लागतं. मला एक सांगा साधी गोष्ट, की मराठी लेखकांचे अनुवाद इतर भाषांमध्ये किती होतात? मर्यादित गोष्टी. मराठी बाहेरच्या भाषेत जेव्हा जाईल, आता आपल्याकडे शरण कुमार लिंबाळे नावाचे जे आपले लेखक आहेत, तर त्यांना परवा सरस्वती सन्मान मिळाला. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यांच्या लेखनाची दर्जा हे तर कारण आहेच, पण त्याच्याबरोबर एक लक्षात घ्या की शरण कुमार लिंबाळे यांची पुस्तकं हिंदीमध्ये बहुतांश गेलेली आहेत. त्यामुळं ती एक नॅशनल जी काही हे असतं, ऑरा असतो, त्याच्यामध्ये त्याचा विचार होऊ शकतो. तर हे जर्मनीमध्ये तेंडुलकरांचं घाशीराम कुठे कुठे गेलंय,
गेलेत, काही नाटकं गेलेत, पण तुम्ही म्हणता तसं आपण तिथे कमी पडतो. परवा मला एक जणांनी फार छान वेगळ्या पद्धतीने मुद्दा मांडला. ते म्हणाले की मराठीमध्ये ज्ञानेश्वर तुकारामासारखे कवी आहेत, पण हे जगाला अजून किती किती भाषेमध्ये माहितीये. ही आपली कमतरता आहे. एकदा लोकांच्या पुढ्यात जाऊ द्या. जसं शेक्सपियर आपल्याकडे आला, आपल्याकडे गडकरींच्या किंवा मतकरींच्या नाटकामध्ये काय आहे याच्यापेक्षा सर्वसामान्य मराठी माणसाला शेक्सपियरच्या नाटकातली डेस्डिमोना माहिती. त्याचं कारण का, की तेवढ्या पद्धतीने आपल्या समोर आणण्यात आली आणि ती चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आली पाहिजे. त्यामुळं कमतरता मुळात इथे आहे की पोहोचणं हा त्याच्यामधला लॅक ऑफ आहे किंवा अभाव आहे. पोहोचल्यानंतर नक्कीच त्याची सिद्धता आहे. तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे. त्यांचं जे सखाराम बाइंडर सारखं नाटक आहे, गिधाडे सारखं नाटक आहे, शांतता कोड सारखं नाटक आहे, काय अप्रतिम नाटक आहे ती, जी जागतिक पद्धतीनं मानवी मनाचा विचार करणारी नाटक आहेत. पण आपण आता लक्षात ठेवू की तुमच्यासारखे सगळे तरुण संशोधक आहेत किंवा तरुण लेखक अभ्यासक आहेत की या पद्धतीनं पुढे नेतील, त्याची आपण वाट बघूया. राज मुसले, गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये झाडीपट्टी रंगभूमी फार लोकप्रिय आहे, परंतु या रंगभूमीवरच्या नाटकांचं संशोधन होण्यासाठी इथली नाटकं ही बहुतांशी अप्रकाशित आहेत. प्रयोग होतात, पण त्यामुळे RRC मध्ये अडचणी येतात. परंतु चांगल्या कलाकृती, चांगले विषय समाजासमोर येत आहेत, त्यावर संशोधन होण्यासाठी, अप्रकाशित नाटकावर संशोधन करण्यासाठी काय करता येईल सर? तर तुम्ही म्हणता, मला वाटतं बोरकर त्याच्यामध्ये बरंच काम करतात ना, बोरकरांचं मोठं आहे. आणि मला पण वाटतं की झाडपट्टीचे त्या भागामध्ये जे नाटकं होतात ना, काही नाटकाबद्दल मला माहिती आहे, मी वाचले. हरीश हिथाफे नावाचा माझा एक मित्र आहे आणि हरीश हिथाफेमुळे मला ती सगळी रंगभूमी चांगली माहिती आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण त्याला एकच पर्याय आहे की ते आता संहिता आपल्याला तयार करून घेणं, लिहून घेणं, हे आपण काम करावं लागेल. म्हणजे संशोधकाला उपलब्ध संहितेवरच नाहीत, कारण काय, आपल्याकडच्या खूप गोष्टी संहिता नसल्यामुळं त्याचं डॉक्युमेंटेशन नाही, त्याचं दस्तऐवज नाही, आणि आपला अभ्यास संहिता निष्ठ असल्यामुळं स्वाभाविकपणे ते संशोधन मागे पडतं. काळाबरोबर ती कलाकृती तशीच संपून जाते. हे चांगलं लक्षण नाही. म्हणून संहिता उपलब्ध आहेत सर, पण संहिता उपलब्ध आहेत, फक्त प्रकाशित नाही. तेच म्हणतो, संहिता नाहीत याचा अर्थ त्या संहिता प्रकाशित करणं, त्या संहिता मिळवणं, आणि आता काही फार अवघड गोष्ट राहिली नाही. वेगवेगळ्या पद्धतीने सरकारी अनुदान असतील, काय असतील, काहीतरी करून आपल्याला या संहिता प्रकाशित करता आल्या पाहिजेत, बाहेर आणता आल्या पाहिजेत, जेणेकरून मी असं पाहिलं, संहिता सुद्धा नाहीत खूप लेखकाजवळ. मी अशा काही लेखकांना भेटलेलो आहे की चांगल्या चांगल्या नाटकाच्या त्यांच्या संहिता पण नाहीयेत त्यांच्याकडे. कारण का, त्यांना माहिती, त्यांना कोणी जाऊन विचारलं नाही तुम्ही नाटक का लिहिता, त्यांना बिचाऱ्यांना ते करत राहतात आणि त्यांना माहितीच नाही की ही पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या संहिता प्रकाशित करण्यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. धन्यवाद सर. सुप्रभात सर. माझा प्रश्न आहे, ऍक्च्युली धन्यवाद द्यायचे आहेत की आयोजकांचे दासवैद्य सरांनी खूप सुंदर पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर केल्या. माझा बालनाट्यांवर विषय आहे आणि त्या संदर्भात बऱ्याच वेळा वाचन होतं, पण गोंधळून जातो की संशोधनाला आपण दिशा कोणती द्यावी. तर मला आजच्या या कार्यशाळेमुळे एक योग्य दिशा मिळाली आणि आयोजकांना अशी विनंती आहे की त्यांनी बालसाहित्य किंवा बालनाटकांवर असं एखादं कार्यशाळा किंवा चर्चासत्र ठेवा. धन्यवाद सर. धन्यवाद. आता शेवटचा प्रश्न आठवले सर बऱ्याच वेळापासून हात वर करतायत. मला वाटतं आता शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपण थांबूया. आठवले सर, विचारा शेवटचा प्रश्न. काय आणि त्याच्या संशोधनाबद्दल तुम्ही विचारलं, तर प्रायोगिक नाटक म्हणजे काय, तर लक्षात घ्या की प्रोसिनियम आर्च म्हणजे जी चौकट असते, त्या चौकटीमध्ये दिग्दर्शकाला, लेखकाला, नटाला कसरत करून त्याचा आशय सादर करावा लागत असतो. एकच चौकट आहे आणि त्या चौकटीमध्ये वेगवेगळ्या रचना करून तुम्हाला आपला आशय प्रभावीपणे पुढे न्यायचा असतो. लोकांचं रंजन करत करत तुम्हाला तो विषय मांडायचा असतो. आणि मग होतं काय, चौकट एकच असल्यामुळं, म्हणजे उदाहरणार्थ कादंबरीकाराला 300 पानं आहेत उपलब्ध, 200 पानं आहेत, 400 पानं आहेत, 500 पानाची कादंबरी लिहिता येते. त्याला कोणीच म्हणत नाही तुला एवढाच अवकाश आहे. म्हणजे अरण्य नावाच्या कादंबरीमध्ये 4.5-5 पानं फक्त अरण्याचं वर्णन आहे, अप्रतिम वर्णन आहे. पण एखाद्या नाटककाराला हे असं स्वातंत्र्य घेता येत नाही, कारण त्याचं ठरलेली चौकट आहे, त्या चौकटीतच त्याला ते दाखवावं लागतं. मग काय होतं, नाटककार वेगवेगळ्या पद्धतीनं जुन्या चौकटी मोडतात आणि नवी चौकट निर्माण करतात. जुनी चौकट मोडली की नवा प्रयोग होतो. तो प्रयोग आशयाच्या बाबतीमध्ये असतो, तसा अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये असतो.
आशयाच्या बाबतीमध्ये आता फार मी छोटं उदाहरण देतो तुम्हाला की प्रशांत दळवींचं चार चौघी नावाचं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये 4 बायकांची गोष्ट आहे. त्याच्यामधली ती सगळ्यात छोटी विनी नावाचं कॅरेक्टर आहे. तर ही विनी नावाचं कॅरेक्टर काय म्हणते की मला एकदाच 2 पुरुष आवडतात. आता 2 पुरुष आवडतात असं म्हणल्यानंतर भारतीय विवाह संस्थेला फार मोठा धक्का बसतो. कारण भारतीय विवाह संस्थेमध्ये एका पुरुषाला 5 बायका आवडतात किंवा अंगीकारता येतात किंवा अंगीकारलेल्या आहेत. पण एका स्त्रीनं 5 पुरुष अंगीकारणं ही मोठी क्रांती होते. आणि ती विनी असं म्हणते त्या नाटकामध्ये चार चौघीमध्ये की का बरं एखाद्याला वेरूळच्या लेण्या पण आवडू शकतात आणि ताजमहल पण आवडू शकतो. किंवा हा प्रश्न गिरीश कर्नाडांच्या नाटकामध्ये सुद्धा आहे की ती म्हणते, ती नायिका म्हणते की मला तो जो फार असा उत्तम काय म्हणता येईल बुद्धिमान असलेला कवी आहे तोय मला आवडतो आणि बलदंड पिळदार शरीराचा तो दुसरा आहे तो पण मला आवडतो. आता इथे काय होतं, विवाह संस्थेला आशयाच्या पातळीवर एक धक्का दिला जातो. मग आशयाच्या पातळीवर ही प्रयोगशीलता होती. किंवा अनेक नाटकाबद्दल अभिव्यक्तीच्या पातळीवर सुद्धा जर विचार केला, आविष्काराच्या पातळीवर तर सखाराम बाइंडर सारखं नाटक आहे. किंवा मी पुन्हा एकदा मराठवाड्यातले राजकुमार तांगडे नावाचे नाटककार आहेत, त्यांचं आकडा नावाचं नाटक आहे. याच्यात प्रयोग काय आहे तर तो आकडा काय आहे की लाईट जातं, आपल्याकडे लोड शेडिंग असतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी दैना होती, म्हणजे जेव्हा विहिरीला पाणी आहे तेव्हा लाईट नसतं, जेव्हा लाईट असतं तेव्हा पाणी नसतं, अशी काहीतरी गंमत होते. किंवा रात्री 12 वाजता लाईट येते, मग शेतकऱ्याला 12 वाजता जाऊन पाणी द्यावं लागतं, दारे धरावे लागतात. आणि लाईट नसलेला त्या नाटकामध्ये प्रयोग असा केला आविष्काराच्या पातळीवर, सगळे शेतकरी हातामध्ये कंदील घेऊन कंदिलाच्या प्रकाशामध्ये नाटक करतात. त्याचं कारण त्या गावात लाईटच नाही. कारण लाईट पाहिजे असा तर आकडा टाकावा लागतो. झाला की नाही प्रयोग? प्रयोग आणि अभिव्यक्ती आणि आशय या दोन्ही पातळीवर प्रयोग निर्माण होतो. प्रयोगशीलता हे नाटकाचं फार मोठं प्राणतत्व आहे. नाटकामध्ये रोज प्रयोग होत असतात. मी तर असं म्हणतो, एकाच नाटकाचा पहिला प्रयोग दुसऱ्या प्रयोगासारखा नसतो. प्रयोगामध्येच नित्य नूतनता अपेक्षित आहे या शब्दामध्येच. कारण काल श्रीराम रागूंनी जो गणपतराव बेलवलकर केला होता तसाच गणपतराव बेलवलकर आज करता येत नाही. जशी एक इंग्रजी म्हण आहे की वाहत्या नदीमध्ये आपण जो पाय टाकतो पहिला, तर त्याच नदीमध्ये दुसरा पाय टाकता येत नसतो. कारण पहिला पाय टाकला की तेवढी नदी वाहून गेलेली असते, आपण दुसरा पाय टाकतो तेव्हा दुसरी नदी असते, कारण दुसरं पाणी आलेलं असतं. तसं प्रयोगाचं पण आहे की प्रयोग हा आत्मा आहे, प्राणतत्व आहे त्या नाटकाचं. म्हणून प्रयोगशीलता, प्रायोगिकता हे नाटकाच्या दृष्टीनं, अभ्यासाच्या दृष्टीनं प्रत्येक नाटकाकडे तसं बघता यायला पाहिजे किंवा बघू शकतो आपण. आणि ते प्रयोग 2 प्रकारे बघता येतं. एक म्हणजे आशयाच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजे आविष्कार, म्हणजे काय सांगितलंय आणि कसं सांगितलंय या दोन्ही पातळीवर आपण प्रयोगाची चाचपणी संशोधनात करू शकतो. भावना व्यक्त करण्यासाठी 1च मिनिट द्या, मी पुन्हा बोलणार नाही कधी. सर नमस्कार, मी डॉक्टर विनोद उपरवट, मराठी विभागाचा विद्यार्थी आहे आणि प्राध्यापक दत्ता भगतांचा मी विद्यार्थी आहे. दत्ता भगतांचं जेव्हा लेक्चर सुरू व्हायचं तेव्हा आम्ही अतिशय पळत वर्गामध्ये यायचो आणि त्या पद्धतीची लय म्हणजे प्राध्यापक मराठी विभागाच्या गौरवशाली परंपरेत आपण आहात आणि आम्हाला ते सरकम मराठी विभाग डिपार्टमेंट आमच्या डोळ्यासमोर सरकलं आणि तुम्हाला मी कधी ऐकलं नव्हतं. आज ऐकण्याची संधी डॉक्टर पठाण सरांनी आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून बाळकृष्ण कोटेकर सर असताना, दत्ता भगत सर असताना, डॉक्टर शरद येवारे सर असताना त्या काळातला मी विद्यार्थी आहे आणि खूप आनंद झाला आज तुम्हाला ऐकल्यानंतर. आणि प्राध्यापक दत्ता भगतांचे लेक्चर सगळे डोळ्यासमोरून जात होते. त्या बोलण्यातल्या शैलीमध्ये आणि त्यांच्या परंपरेमध्ये आणि त्यांच्या गौरवशाली परंपरेमध्ये आपण असल्याचा आम्हाला खूप आनंद झालाय. म्हणून आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पठाण सरांचे आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे आज त्या मराठी विभागाचा विद्यार्थी नात्याने तुम्हाला ऐकण्याची संधी आम्हाला आज मिळालेली आहे. धन्यवाद पठाण सर. धन्यवाद उपरोट सर. खरं म्हटलं तर या सत्राचं आभार प्रदर्शनच आपण केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर, जे की मराठी भाषा आणि वाङ्मय विभागाचे प्रमुख आहेत. सर अत्यंत व्यस्त असतात, म्हणजे चिंतन, मनन, लेखन यामध्ये व्यस्त असणारं व्यक्तिमत्व आज राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये ते आलीत.
आणि नाट्य वाङ्मयाचं संशोधन कशा पद्धतीनं करायचे याची एक सूत्रबद्ध मांडणी सरांनी केलेली आहे. या सत्रामध्ये अत्यंत साधक बाधक अशा चर्चा झाल्या, अनेकांचे प्रश्न होते, कॉमेंट्सचा सारखा पाऊस या ठिकाणी पडत होता की सरांनी नाट्य वाङ्मयाचं संशोधन कशा पद्धतीनं आणि कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे हे उदाहरणासह विश्लेषण करून सरांनी आपल्यासमोर पटवून दिलेलं आहे. हे करत असताना सरांनी अनेक नवीन मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे की संशोधन हे तटस्थ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनं त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी अनुभवाचं उदाहरण दिलं. संशोधनातून नवीन ज्ञान निर्मिती होत असते आणि ज्ञान निर्मिती होण्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी लागतो, त्यालाच खरं संशोधन म्हणत असतात. नाटकात संहिता असून प्रयोगाला महत्व असतात, अनेक सुखदुःख त्याच्यातून साकार होत असतात. ही मांडणी करत असताना मराठी रंगभूमीचा इतिहास, त्याची वाटचाल, त्यामध्ये आलेले महत्वाच्या व्यक्तिरेखा, त्यातील नाटकं याचा अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध अशी सरांनी या ठिकाणी मांडणी केली. सहभागी संशोधक अभ्यासकांचे अनेक प्रश्न नाटकाच्या संदर्भात. खरं संशोधन हे आपण नाटकाच्या जागेवर कादंबरी ठेवू शकतो, चरित्र आत्मचरित्र ठेवू शकतो. म्हणजे वाङ्मयाचं संशोधन खरं नाटकाचं संशोधन नाही, वाङ्मयाचं संशोधन, साहित्याचं संशोधन कशा पद्धतीनं झालं पाहिजे याचा एक सूत्रपाठ आदरणीय दासू वैद्य सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे. तर मी साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र, मराठी वाद आधुनिक भारतीय भाषा, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ यांच्या वतीनं आदरणीय दासू वैद्य सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सर आपण 1 घंटा जवळपास 25 मिनिटं आपण या ठिकाणी मांडणी केली. आमच्या सहभागी संशोधकांच्या अनेक प्रश्नांची आपण दिलख्लासपणे त्यांची उत्तरं दिली. त्याबद्दल आपले सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो.